नमस्कार मित्रांनो. आज पुढच्या वेगळी वाटा वेगळी वळणं या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपण एका वेगळ्याच आणि वेगळ्या अद्भुत व्यक्तीशी आज आपण चर्चा करणार आहोत, बातचीत करणार आहोत. अकॅडमिक्स किंवा अभ्यासामध्ये खूप हुशार ती व्यक्ती आहे. डॉक्टर प्रिया घटवाई असं त्यांचं नाव आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये अ, ज्याला माझ्या दृष्टीने खूप जास्ती डिग्री मिळवलेली ही व्यक्ती आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण मटेरियल सायन्समध्ये त्यांनी बी-टेक केलेलं आहे नागपूरच्या व्ही-एन-आय-टीमधनं आणि नंतर युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया USA मध्ये त्यांनी एम-एस आणि पी-एच-डी मटेरियल सायन्समध्येच केलेलं आहे. आणि त्यानंतर इतकं उत्तम शैक्षणिक पृष्ठभूमी असताना सुद्धा आयुष्यात जी वळणं येतात आणि ज्या वाटा आपल्याला चोखाळाव्याशा वाटतात, असं काहीतरी घडलं आणि त्यांनी एक वेगळाच उपक्रम सुरू केलाय आणि त्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. मी प्रियाजींचं स्वागत करतो वेगळ्या वाटा वेगळी वळणं या आपल्या वेब सीरीजमध्ये. अ, प्रियाजी, मी म्हटलं जसं की तुमचं शैक्षणिक पृष्ठभूमी एवढी अ, मोठी आहे आणि एवढ्या डिग्र्या तुम्ही घेतल्यात, तर नक्कीच कौटुंबिक पार्श्वभूमी तशी असणार. किंवा तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती, की ज्यामुळे तुम्ही एवढं पुढे शिक्षणात एवढ्या डिग्रीज घेऊ शकलात? जरा तुमच्या कुटुंबाविषयी सांगा आणि तुमच्या एकंदरीत पहिल्या जे काही शिक्षण झालं, त्याबद्दल थोडंसं सांगा आम्हाला. आता माझं अपब्रिंगिंग दिल्ली आणि मुंबई या 2 शहरांमध्ये झालं. मेनली दिल्लीतच होतो. म्हणू शकता पहिली 18 वर्षापैकी 12 वर्ष दिल्ली, नोएडात आणि 6 वर्ष मुंबईला असे होतो. तसे आम्ही मूळचे नागपूरचे आहोत. पण वडील माझे BPCL भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये होते आणि त्यामुळे त्यांचा ट्रान्सफरेबल जॉब होता. तर त्यामुळे आधी दिल्ली, मग मुंबई, मग परत दिल्ली असं त्यांची ट्रान्सफर झाली. आणि माझी आई लेखिका आहे आणि थिएटर, स्ट्रीट बरं. प्लेज, लहान मुलांकरता स्ट्रीट प्लेज वगैरे असे ऑर्गनाइज करायचे. असं वातावरण होतं घरात. बरं. आणि लहानपणापासून मला अभ्यासाचा म्हणजे अभ्यासात उत्साह यायचा अभ्यास करायला आणि आपण फर्स्ट आलो पाहिजे म्हणजे आहे ना, असं माझ्यात होतं फर्स्ट आणि मी यायची फर्स्ट, सेकंड, फर्स्ट यायची मोस्टली आणि मला म्हणजे आय यूज्ड टू एन्जॉय मॅथ्स, सायन्स सगळं हे करणं मला खूप आवड होती अभ्यासाची आणि अभ्यासापेक्षा जास्त मला आवड होती पुस्तकं वाचण्याची. मी काहीही वाचायची. मी 3री-4थीत असताना कुकबुक, रीडर्स डायजेस्ट आणि नॉव्हेल्स आणि मराठी, हिंदी, इंग्लिश सगळ्या भाषांमध्ये जे अवेलेबल न्यूजपेपर जितकी न्यूजपेपर्स घरात आहे मी सगळे वाचायचे. जे पण माझ्या कॉम्प्रिहेन्शन लेव्हलचं होतं. आणि 4 वर्षाची होती तेव्हा चंपक मॅगझीन लावलं बरं. होतं माझ्या आईने. बरं. ते मी म्हणजे अगदी मालिक, न, क, र असते असं करत ते पूर्ण मॅगझीन वाचायची. ते बरं. फोर्टनाइटली होतं किंवा मंथली मला आठवत नाही. बरं. पण ते म्हणजे अगदी ह्याने मी वाचायची आणि आवर्जून ते वाचायची आणि मग त्यानंतर टिंकल, चंदा मामा असे अनेक माझे तर हे नेहमी वाचायची आणि टीव्ही वगैरे बघण्याचा मला काही खूप मोठा इंटरेस्ट होता. मेन इंटरेस्ट वाचनातच होता आणि भारत पेट्रोलियममध्ये खूप छान लायब्ररीज असतात. बरं. त्या खूप म्हणजे मुन्शी प्रेमचंदच्या स्टोरीज, मग त्यानंतर विमेन्स एरा, स्पोर्ट्स स्टार आणि फेमिना आणि जे पण असेल रीडर्स डायजेस्ट आणि त्यानंतर आउटलुक इंडिया टुडे, त्यानंतर अगाथा ख्रिस्ती नॉव्हेल, एनी ब्लायटन बुक्स जे सापडेल ते मी सगळं वाचायची. म्हणजे बरं. माझी मेन हॉबी हीच होती. बरं. आणि एक समहाऊ टीचिंगमध्ये मला लहानपणीपासून इंटरेस्ट होता. एलोक्युशन, डिबेट ह्यात मी खूप भाग घ्यायची. एस्से रायटिंग, स्टोरी टेलिंग ह्यात मला मेन इंटरेस्ट होता. आर्टिस्टिक खूप मला काही टॅलेंट नव्हतं. ना म्युझिक आणि डान्समध्ये खूप टॅलेंट होतं. सो आय न्यू आय एम मेंट टू बी लिटल बिट ऑन द अकॅडमिक साइड फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग. जसं वी कॅन आयडेंटिफाय फ्रॉम फ्रॉम इन्फन्सी ॲक्चुअली तुम्ही सांगू शकता, की मुलाची म्हणजे हे कशात आहे इंटरेस्ट, प्रॉक्लिव्हिटी कशात आहे. कोणी स्पोर्ट्समध्ये जर इंटरेस्ट 2-3 वर्षाच्या मुलाला सुद्धा बघून सांगता कळतं. येतं की बरं. कशात आहे. तर डेफिनेटली अकॅडमिक साइडमध्येच जायचं होतं आणि इंजिनिअरिंग आणि मेडिसिन हे जनरली 12वी नंतर 2 बिग ऑप्शन्स असतात जनरली. बरोबर. डॉक्टर बनणार की इंजिनिअर बनणार
आणि इंजिनियर बनून डॉक्टर तर मी बनूच शकले नसते, कारण डायसेक्शन इज नॉट माय कप ऑफ टी. तर लेफ्ट विथ इंजिनिअरिंग. मला माहित होतं बाकी करियर ऑप्शन सुद्धा असतात, पण मी समहाऊ त्यांना सिरियसली कन्सिडर नव्हतं केलं. एक तर आर्टिस्टिक कोणी असेल खूप आउट म्हणजे अगदी व्हेरी गिफ्टेड असतात, गॉड गिफ्टेड, त्यांना माहिती आहे आम्ही जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये जाऊ शकतो किंवा इथे किंवा हा जर्नलिझम मध्ये कोणाला. पण समहाऊ मला होतं हेच करायचं इंजिनिअरिंग. आता इंजिनिअरिंग असतं काय? 12वी पर्यंत कोणी एका शब्दाने सांगितलं नाही. मी फिजित 11th-12th मध्ये कोचिंगला गेली. एका शब्दाने कोणी सांगितलं नाही, ज्याची तुम्ही तयारी करताय एवढ्या रात्रंदिवस एक करून तुम्ही लागले असता, म्हणजे झोपायचं नाही, सकाळी पहाटे म्हणजे नाही का, पण नो आयडिया की तुमची एक्झाम देऊन करणार काय पुढे. त्या इंजिनिअरिंग ज्यात तुम्ही ऍडमिशन घ्या, सायन्स यायचं, मॅथ्स यायचं, पण व्हॉट इज इंजिनिअरिंग? इव्हन वन वर्ड मध्ये कोणी सांगितलं नव्हतं. आणि तेव्हा आपल्या काळात काही इंटरनेट म्हणजे माझ्या काळात असं नाही की यू टाइप इन व्हॉट इज इंजिनिअरिंग. एनिवे 11वी-12वीच्या मुलांना आजकाल येतात आहे, असेल हा प्रश्न, पण आम्हाला हा प्रश्न सुद्धा आला नाही आणि कोणी हे सांगितलं नाही की व्हॉट इज इंजिनिअरिंग, बनायचं इंजिनियर, व्हॉट टू डू. सो आणि आय एम सी इव्हन इन करंट सिच्युएशन दिस इज द केस. म्हणजे जे येतात एकदम वेग अंडरस्टँडिंग असतं. एवढे आय-आय-टीची परीक्षा देऊन 2-2 वर्ष कोटा वगैरेला जातात मुलं आणि इतके पैसे खर्च करून त्यांच्या आई-वडिलांच्या तिथे शिकतात आणि खूप मेहनत करून ती एक्झाम क्लिअर करतात. तेव्हा सुद्धा त्यांना आयडिया नसते की इंजिनिअरिंग आहे काय? ते करून आपण करू काय शकतो? व्हॉट इज द गोल ऑफ इट? नोबडी नोज. आय अल्सो डिड नॉट नो. बट बरं. एक दिली मी आय-आय-टीची परीक्षा दिली. ए-आय-ट्रिपल-ई आमच्या आधी आता 2च असतात, आय-आय-टी मेन एंड ॲडव्हान्स. तेव्हा अशा 50 परीक्षा असायच्या. यूपीची वेगळी, दिल्लीची वेगळी, महाराष्ट्राची वेगळी, ए-आय-ट्रिपल-ई वेगळी. सगळ्या जितक्या असतील नसतील मी सगळ्या परीक्षा दिल्या आणि आय-आय-टी थोडक्यात राहिली. पण ए-आय-ट्रिपल-ईत माझा चांगला नंबर आला. तर माझ्या मनात होतं की आय-आय-टी नेक्स्ट बेस्ट टू आय-आय-टी इज एन-आय-टी. असं माझ्या मनात होतं. तर मला एन-आय-टीचे ऑप्शन्स दिसत होते. आता तेव्हा पहिल्यांदा मी बघितलं हे ऑप्शन्स काय आहेत. कॉम्प्युटर सायन्स पहिल्यांदा म्हणजे ॲडमिशन व्हायच्या 1 दिवसाआधी मला हा विचार आला की हे ऑप्शन्स आहे आपल्याला. कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग हे सगळे ऑप्शन्स असतात. आता घ्यायचं काय? ते थोडीशी मला भीती वाटली की कॉम्प्युटर सायन्स म्हणजे विथ नो अंडरस्टँडिंग जस्ट बेस्ड ऑन नेम आय वॉज थिंकिंग व्हॉट इज दिस? तर कॉम्प्युटर सायन्समध्ये कोडिंग तर मला भीती वाटली. कोडिंग तर मला फारसा इंटरेस्टही नाही आणि मला आय वॉज शुअर की यात काही फारसा मला टॅलेंटही नसणार. आणि बरं. इलेक्ट्रिकल मला खूप भीती वाटायची. सर्किट वगैरे काढायला की 11वी-12वीतले जे प्रॅक्टिकल असतात ते अनेकदा असं असतं की तुम्हाला ते 10दा तेच करवतात आणि मग सेम करायचं. त्यात सुद्धा आय डिड नॉट रिलिश. आय बरं. डिड नॉट एन्जॉय ते सर्किट वगैरे वाले एक्सपेरिमेंट. मग मेकॅनिकल मला काही आयडिया नव्हतं. मेकॅनिकलचं वाटायचं मोठे मशीन्स आपल्याला चालवाव्या लागणार आहेत की काय, सगळ्या शॉप बरोबर उभं राहून सगळी माणसं असतील 1000 आणि तिथे आपण उभं राहून त्यांच्यासोबत ते हेल्मेट वगैरे घालून काम करावं लागेल. आणि सिव्हिल मला वाटलं ब्रिजेस बांधावे लागतील की काय बिल्डिंग बांधावे लागेल. सो आय हॅड नो आयडिया. दिस वॉज व्हॉट अँड आय वॉज लिटल स्केअर्ड की आता घ्यायचं तर आहे, पण ह्यातली कुठलीच डिसिप्लिन इज नॉट अपीलिंग टू मी. म्हणजे इट ऑल साउंड्स व्हेरी आउट ऑफ माय लीग किंवा बोरिंग, वन ऑफ द टू. विचार केला तर 4 वर्ष हे कसं करणार म्हणजे है ना? आणि व्हॉट इफ आय फेल इन दिस? व्हॉट इफ आय डोंट सक्सीड? कारण आपण ॲडमिशन घेतो. त्यात जर माझे टॅलेंट असेल, आतापर्यंत सायन्स, मॅथ्स यात मी फर्स्ट आली. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टमध्ये फर्स्ट. संस्कृत, हिंदी, इंग्लिश ओके वी आर एबल टू मास्टर ऑल दीज सब्जेक्ट. बट हे जे असेल ह्यात कसं करणार मग पुढे? मग इफ वी डोंट सक्सीड देन एव्हरीवन विल से अरे आतापर्यंत तर तुमची मुलगी फर्स्ट यायची, आता काय झालं तिला? तर एक थोडासा असा संशय होता प्रेशर मनात. होतं. हां. मग मी ॲक्चुअल काउन्सिलिंगला बसली, तर माझ्याकरता काही-काही ऑप्शन्स होते. एन-आय-टीजमध्ये एक होतं, साऊथचे होते आणि एक होतं बिहार वगैरेमध्ये होते आणि एक आसाममध्ये होतं आणि एक म्हणजे आउट ऑफ द ब्लू, कारण ते जे अलॉटेड जनरली नसायची सीट, एन-आय-टी नागपूर. आता नागपूर माझं म्हणजे आमचं नेटिव्ह प्लेस आहे नागपूर. तर मला खूप आनंद झाला. अरे वाह! एन-आय-टी नागपूर, कारण बाकी ठिकाणी काही सब्जेक्ट मेकॅनिकल, सिव्हिल असे ऑप्शन्स होते मला. मी म्हटलं एन-आय-टी नागपूर इथे बघूया काय आहे, कारण नागपूरला जाऊन तर सगळे आजी-आजोबा वगैरे असतील, मावश्या आणि काका हे सगळे भेटतील. इथे तर मजा येईल, इथे जायचं हवं आपल्याला. बस एवढाच विचार होता एन-आय-टी नागपूर. आणि बघितलं कोणते सब्जेक्ट अवेलेबल आहेत, तर सिव्हिल आणि मेटलर्जी. मी हां. आयुष्यात कधी मेटलर्जिकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट, मेटलर्जिकल अँड मटेरियल्स इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचं नाव आहे.
नेव्हर हर्ड ऑफ दिस इन माय होल लाईफ. बर एक काहीतरी सब्जेक्ट एक सायन्समध्ये काहीतरी एक चॅप्टर होता एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स. मी म्हटलं मेटल्स वगैरे हे तर करून घेऊ आपण. काय बघितलं नाही. डझंट साउंड दॅट इंटिमिडेटिंग. काही सर्किट नाही बनवणार, काही कोड नाही. आय थिंक आय कॅन हॅव केमिस्ट्री वगैरे असेल. आय थिंक दॅट शुड बी डुएबल. आता मी खूप मला मेन आनंद होता की नागपूरला सीट अवेलेबल होती. आणि त्यामुळे मी त्याच्यात म्हणजे खूप आनंदाने ऍडमिशन घेतली. तिथे गेल्यावर खूप चांगले प्रोफेसर्स होते आणि सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट सुद्धा म्हणजे आमच्या वेळेस जे 50% सीट्स महाराष्ट्राच्या असायच्या आणि 50% रेस्ट ऑफ इंडिया. तर एक खूप छान मिक्स होता सगळ्यांचा. बर म्हणजे मी तिथली मूळची नागपूरची असून सुद्धा मी परीक्षा दिल्लीतनं दिलेली असल्यामुळे मी दिल्ली कोट्यातनं आली होती तिथे. अच्छा अच्छा तर तिथे खूप चांगलं मिक्स आहे. कोणीच विचार नव्हता केला, की आम्ही जेव्हा लहानपणापासून की आम्ही मेटलर्जिकल अँड मटेरियल्स इंजिनियर हम्म. बनणार. कोणाला विचारा तुम्ही 4थीच्या मुलाला तुला काय बनायचंय? कोणीच तुम्हाला फुल प्लॅनेटवर तुम्हाला कोणी एक व्यक्ती भेटणार नाही. तो म्हणेल मला मेटलर्जिकल अँड बरोबर मी बघितलं, की आमच्या बॅचमध्ये 40 लोक होते. ऑल 40 ऑफ देम टूक सम लेव्हल ऑफ इंटरेस्ट इन अच्छा ॲक्चुअली ट्रायिंग टू अंडरस्टँड. अच्छा ठीक आहे, ह्या सब्जेक्टमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळाली आहे. हम्म. लेट अस ट्राय टू गिव्ह आवर बेस्ट अँड सी. त्यानंतर प्रोफेसर खूप छान होते आणि खूप छान वेव्हलेंथ होती आणि व्हेरी गुड ॲटमॉस्फिअर आय वुड से. अकॅडमिक ॲटमॉस्फिअर चांगलं होतं आणि नातेवाईक होते. तर आय वॉज व्हेरी कम्फर्टेबल इन दॅट सिटी. मी हॉस्टेललाच राहायची. बट एक हॉस्टेलला राहून एक इंडिपेंडंट लिव्हिंगची आणि इंडिपेंडंट थिंकिंगची एक अपॉर्च्युनिटी मिळाली. तर मला असं वाटतं हॉस्टेलमध्ये राहणं एक आवश्यक आहे एक्सपिरियन्स असतो. सगळ्यांना जर घ्यायचा म्हणजे घ्यायची अपॉर्च्युनिटी मिळेल तर एक घ्यायला हवी. कारण त्यांनी जो इंडिपेंडन्स डेव्हलप होतो दॅट इज व्हेरी इसेन्शियल फॉर फ्युचर. आणि बऱ्याचशा पालकांना हा इंडिपेंडन्सच थोडासा घाबरवतो, हो. की अरे मूल आणि आपल्यापासून दूर जाईल, मग त्याला हो, वाईट संगत लागेल आणि हो. असं सगळं होईल. मग तुम्ही जे ऍडव्होकेट करताय किंवा तुम्ही जे सांगताय की नाही प्रत्येकाने अनुभव घेतला पाहिजे, त्यात तुमचं सजेशन काय असेल, की काय काळजी घ्यायला माझं असं पाहिजे? सजेशन आहे, की पहिली 18 वर्ष जेव्हा मुलगा की मुलगी आपल्या घरात असतो, तेव्हाच वी हॅव द फ्रीडम टू ॲक्चुअली ट्राय टू इन्फ्लुअन्स ऑर कंट्रोल देम. दिस इज माय अंडरस्टँडिंग हम्म, फुल्ली. हम्म, ही ऑर शी इज कंप्लीटली अंडर युअर प्रोटेक्शन अँड गाईडन्स. तुमचा जसा आचार असेल, तुमचे जसे इंटरेस्ट असतील, नॅचरली तो मुलगा की मुलगी ते इन्व्हाईट करेल. तर घरातलं वातावरण सगळ्यात क्रिटिकल आहे. असं नाही की आम्ही कॉलेजला गेल्यानंतर बाकी लोकांच्या वाईट सवयी नव्हत्या आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट जसं तुम्ही म्हटलं की वाईट सवयी म्हणजे लागू शकतात. आणि वाईट सवयी 18 वर्षाच्या मुलाला लागू शकतात किंवा तो 22 वर्षाचा झाल्यावर इन्फोसिस जॉइन करायला पुण्याला गेला तेव्हाही लागू ते लागू शकतात. शकतं. वर्षाच्या 50व्या म्हणजे आयुष्याच्या 50 कधीही लागू शकतात. इट इज द कॅरेक्टर ऑफ द पर्सन विच डिटर्मिन्स की तो त्या वाईट सवयी घेणार की नाही घेणार. पण दॅट इज अ व्हेरी व्हॅलिड पॉइंट की पालकांना तसा म्हणजे त्याची थोडीशी अशी भीती वाटणं की हे काय होईल. आय ऑल्सो अंडरस्टँड. आय हॅव ऑल्सो अ लिटल चाइल्ड नाव. आय कॅन सी फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू. पण Correct. आता माझा मुलगा खूप लहान असल्यामुळे मी इतका विचार नाही केला. बट इट इज व्हेरी व्हॅलिड पॉइंट. नाही. बट इट इज इक्वली इम्पॉर्टंट टू नो कि the foundation of the child is laid, foundation of that personality, what he will be at age 50 60 is determined by what he or she is being exposed to at age 0 1 2 Exactly. 3 4 5 अगदी 6 बरोबर 7 आहे. 8 9. बरोबर आहे. जेव्हा वी हॅव द ऑपॉर्च्युनिटी ती आपल्याला घालवायला नको. बरोबर. जेव्हा आपल्याला आहे तेव्हा आपण इतका पॉझिटिव्ह इम्पॅक्ट द्यावा त्यांना, की जेव्हा ते 18 वर्षाचे असतील आणि त्यांना कोणी काही वाईट सवयींचा म्हणजे ऑप्शन मिळेल किंवा हे, तेव्हा नॅचरली दे विल फील दिस इज डिस्गस्टिंग बरोबर. और दिस इज वेस्ट ऑफ टाईम. है ना बरोबर. ते आमच्या ह्याच्यातही अनेक होते ते गेमिंग करायचे. गेमिंग रात्रभर ना 3rd इयर नोकरी लागल्यावर मग थोडा कमी इंटरेस्ट होऊन जातो लोकांना 3rd इयरमध्ये वगैरे. बरोबर आहे. तर मग ते रात्रंदिवस गेमिंग करायचे. आणि त्यानंतर दे वुड नॉट बी प्रेझेंट फॉर क्लासेस आणि त्यानंतर त्यांच्या पेरेंट्सला लेटर्स वगैरे जायचे आणि त्यानंतर त्यांचा सीजीपीए जे ओव्हरऑल त्यांचा ग्रेड आहे तो सफर करायचा कारण दे आर नॉट अटेंडिंग आणि फायनल इयर मध्ये येऊन तुमचा जो हे आहे ग्रेड पॉइंट तो खूप डाऊन होऊन जातो. यू जाऊन आर जस्ट इट इज जस्ट हार्मिंग युअरसेल्फ म्हणजे तुम्ही स्वतःच नुकसान करून घेताय. तर बरोबर.
क्लिअर अंडरस्टँडिंग जर आपल्याला असेल तर वी आर एबल टू मेक राईट चॉईसेस. बट हाऊ टू मेक दोज राईट चॉईसेस? आपण वी कॅन हेल्प आवर चाइल्ड और हुएवर इज अंडर आवर केअर. आपण टीचर्स असू शकतो, आपण आई-वडील असू शकतो, आपण म्हणजे त्या मुलाचे नातेवाईक असू शकतो. पण जेव्हा आपण त्या मुलाबरोबर आहोत, तर इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी की आपण त्याला ते बेस्ट द्यावं. द्यायचं. आणि त्यामुळे आम्ही हे कृष्णा किड्स सुरू केलं बिकॉज आय सी लाइक यू आर सेइंग अ लॅक ऑफ दीज थिंग्स इन टुडेज. आपण कृष्णा किडकडे येणार आहोत आणि म्हणूनच मी हा प्रश्न विचारला स्पेसिफिकली हो. की पुढे जो तुम्ही जे केलं त्याचा हो. ह्या सगळ्याशी डायरेक्टली संबंध आहे. गोइंग बॅक टू युअर जर्नी, तर तुम्ही आता 4 वर्ष मटेरियल सायन्स केले, मग अमेरिकेमध्ये जायचं ठरलं होतं की अमेरिकेत जायचं काहीच ठरलं नव्हतं माझं. हां. माझं फक्त एक होतं की माझे प्रोफेसर खूप छान होते आणि मला टीचिंगमध्ये नेहमीपासूनच इंटरेस्ट होता. तर मी विचार केला की ह्याच फील्डमध्ये आपण हायर एज्युकेशन घेऊन जर टीचिंग लाईनमध्ये आलो तर इट विल बी व्हेरी नाईस बिकॉज आय रिअली एन्जॉय अँड इट इज इम्पॉर्टंट. जर आपण एकदम मिसफिट असू, सपोज आय एम व्हेरी बॅड ॲट कोडिंग आणि मला आयुष्यभर एका क्युबिकलमध्ये बसून तुम्ही कोडिंग करायला हवं, तर आय विल बी मिझरेबल. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की जे माझे इंटरेस्ट आहे दे शुड बी अलाइन्ड विथ व्हॉट आय एम डुइंग. इट मे नॉट बी एक्झॅक्टली सेम, पण काही अलाइनमेंट. सपोज कोणाला लिहायची आवड आहे त्याला तुम्ही स्पोर्ट्समध्ये टाकायचा प्रयत्न कराल तर तो एक्सेलही नाही करणार आणि त्याला एक पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट मिळणार नाही. त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट यंग एज पासून टू सी व्हॉट आर द इंटरेस्ट अँड नॉट ब्लाइंडली कशा ते टाकून देणार. आता तू जाऊन डॉक्टर बनायचं आणि तिथे बेशुद्ध पडली फ्रॉग डायसेक्टरवर काय झालं. इट इज व्हेरी व्हेरी critical. Otherwise, child will not be happy, parents will not be happy, nobody will be happy. We will be in a frustrated society. आणि जो इंजिनियर असा म्हणजे असा प्रोड्यूस होईल किंवा जो पण इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस होईल, ही विल नॉट इवन बी व्हेरी गुड. म्हणजे त्याची एफिशियन्सी नसेल, प्रोडक्टिव्ह नसेल. सॉरी, तुम्ही एकदा प्रश्न रिपीट कराल का? हां, मी प्रश्न रिपीट करतो. त्याच्या अगोदर ही जी तुम्ही प्रिन्सिपल सांगताय, हो. तर मला वाटतं आता सध्या देअर आर 2 लाईन्स ऑफ थॉट्स. एक तर 3 इडियट्स सिनेमा आल्यापासून मी बघतोय, की लोकांच्या ओव्हरऑल करिअरकडे बघण्याच्या अप्रोचमध्ये फरक पडला, की म्हणजे तो जो रांचो सांगतो, की "अरे एक्सेलेंस बनो, फिर कामयाबी आपके पीछे आएगी." जग मार गया आणि है. आणि दुसरी गोष्ट, की जिसमें आपको मजा है, वही आप काम करतो. आय थिंक इट इज इन लाईन विथ व्हॉट यू आर सेइंग. पण बऱ्याच वेळेला हे शोधून कसं काढायचं आपल्या मुलांमधलं, की ते आपल्या मुलाला आवडतंय काय? हाही बऱ्याच वेळेला प्रश्न असतो आणि आपण तो नंतर घेऊया याचं कारण, की तुमचा जो कृष्णा किड्सचं काम आहे, ते त्याच्याशी निगडीत आहे असं मला वाटतं. हो. तर तुमची पर्सनल जर्नी, मगाचा प्रश्न असा होता, की अमेरिकेत जायचं हे कसं ठरलं? की हाँ, म्हणजे ते मी तुम्हाला सांगते. हां, बस एक मजा आएगा वाला में ही हां, ज़रा मजा हां. आएगा। मजा तो मेरे को दिन भर सोने में आ सकता है। मजा तो मेरे को दिन भर टीवी में देखने, बट आई कैन नॉट मेक अ करियर आउट करेक्ट. ऑफ इट. अँड अ पर्सन कॅनॉट बी, म्हणजे तुम्ही म्हणाल की मी काहीच नाही करणार, असंही नाही करू शकत. वी हॅव टू, वी कैनॉट जस्ट सिट स्टिल, समहाउ वी आर करेक्ट. प्रोग्राम्ड टू डू. सो मजा तो मेरे को घूमने फिरने में ही ज्यादा आता है, या बाहर जाके खाना खाने में आ सकता है, या किसी में मजा कशात येऊ शकतो. पण मेन आहे की आपले जे ट्रेड्स आहेत, कॅरेक्टर ट्रेड्स, दे शुड बी अलाइन्ड विथ व्हॉट वी आर डुइंग. म्हणजे मजा तो त्याच्यात मला वाटतं फोटोग्राफी करतो. मे बी तू लहानपणीपासून त्यांनी दाखवलं असेल सम इंटरेस्ट इन दॅट फील्ड, की तू लहानपणीपासून हे कुठल्या मासिकामधले फोटोज बघतो, कट करून पेस्ट करतो. काहीतरी देयर इज ऑलवेज एन इंडिकेशन. इट इज नॉट इंडिकेशन. आउट ऑफ द ब्लू, इट इज नथिंग. आणि मजा आना चाहिए, काम में मजा आना चाहिए. यू शुड नॉट बी लाइक पुलिंग योर हेयर आउट एंड बैंगिंग योर हेड अगेंस्ट द वॉल कि ये मैं कहाँ आ गई या कहाँ आ गया, है ना. सपोज like I'm saying, you are making me doctor, and I will not be a good doctor, for example, for करेक्ट. number, I will do it एकदम म्हणजे मला त्यात इंटरेस्टच नसणार, तर दॅट विल मेक अ व्हेरी लाउजी करेक्ट. डॉक्टर और करेक्ट. इंजीनियर. सो व्हाट आई एम सेइंग इज मजा तो आना चाहिए, बट ऐसे नहीं मजा, ज्यादा मजा तो घूमने में और कुछ काम किए बिना कोई अपने को हजारों लाखों रुपए दे दे, असं पण जास्त मजा येईल आपल्याला, की मस्त टवाळक्या करायच्या, पैसे उडवायचे त्यात जास्त. पण दॅट इज नॉट, मोस्ट ऑफ अस आर नॉट सो ब्लेस्ड करेक्ट. की हॅव ह्यूज इनहेरिटन्सेस आणि त्याला आपण वी कॅन स्क्वॉन्डर. करेक्ट. करेक्ट. तसं नाही नसल्यामुळे, आणि एक पॉझिटिव्ह एंगेजमेंट असलं पाहिजे सगळ्यांना, सो दॅट वी कॅन ग्रो पर्सनली as well as contribute to our family, society and nation. Such should be the alignment. It should not be depressing. It should give you a sense of fulfillment.
इट शुड लाइक यू फील फुलफिल्ड की हां, काही अचीव्हमेंट की हां, मी काही कॉन्ट्रिब्युशन केलंय. सोसायटी करता, स्वतः करता, स्वतःच्या बेटरमेंट करता, आपल्या कुटुंबाच्या बेनिफिट करता, असं असलं पाहिजे. तर ते जस्ट मजाचं मी हे हं, करते. हं. आता आय विल कम बॅक तुम्ही जे विचारलं हाऊ आय डिसाइडेड टू गो टू यूएसए. तर मला टीचिंग लाईनमध्ये जसं मी सांगितलं इंटरेस्ट होता आणि मी विचार केला लेट मी कंटिन्यू इन दिस. इट इज अ रिस्पेक्टेबल जॉब टू बी अ प्रोफेसर. हं, And you know there will be students and I love interacting with children and students, हं. so let me do this. आणि मटेरियल सायन्स हा विषय सुद्धा असा नावडता नव्हता, आवडायचा ड्यू टू द टॅलेंट ऑफ द प्रोफेसर्स. दिस इज ओनली ड्यू टू प्रोफेसर्स. कारण आम्हाला 40 पैकी 40 एकाला सुद्धा आयडिया नव्हती व्हॉट वी आर इन फॉर हो, हो. जेव्हा आम्ही ऍडमिशन घेतली मेटलर्जी मध्ये. पण आउट ऑफ दोस 40 20 आय वुड से 20 आउट ऑफ दोस 50% went into core engineering disciplines. बरं. 3 or 4 of us have PhDs from foreign countries, and 2 have masters, and they are working for Intel and Micron and IBM companies like that. So they stayed with this. I would say like Interesting. they stayed with it. And few of them काही कोणी ceramics business सुरू केला. It is allied. But a हं. few of them are not doing it. So, करेक्ट. you can see a lot, but 100% of them tried. That is what I'm saying. But that is because of the, इंटरेस्टिंग. wonderful teachers we have. So it is very important to be a good, try to be weak. It is not in our hands की आपण good teacher म्हणजे students आपल्याला good teacher म्हणून perceive करणार की नाही. But what we can do to the best of our ability ते आपल्याला करायला हवं. म्हणजे खरं आहे. जे जितकं माझ्याच्याने होऊ शकतं तितका एफर्ट आणि तितका एफर्ट तिथले प्रोफेसर्स घेत द्यायचे. असतात. तर त्यामुळे आय वॉज व्हेरी पॉझिटिव्ह. आय हॅड पॉझिटिव्ह इमेज ऑफ प्रोफेसर आणि मला वाटायचं ही एक चांगली कम्फर्टेबल लाईफस्टाईल आहे. आरामात या, शिकवा, आपलं काम करा, घरी जाऊन आपल्याला सो म्हणून मी म्हटलं हे एक रिस्पेक्टेबल प्रोफेशन लेट मी. आणि मग मी आता आय हॅड नो आयडिया. त्या तेव्हा मी गेल्यानंतरच बाकीचे माझे कलिग क्लासमेट्स जे त्यांनी हायर एज्युकेशन चूज केलं. तोवर कोणीच नव्हतं आणि सीनियर्समध्ये सुद्धा कोणीच असं नव्हतं. मी रँडम तेव्हा इंटरनेट जस्ट थोडंसं येत होतं. बग सुरू झाला होता. मी एक कॉम्प्युटर घेतला होता. एवढा मोठा होता तो कॉम्प्युटर. त्यात एवढं मोठं सीपीयू होतं आणि त्यात इंटरनेट कनेक्शन खूप डायसी होतं. पण ते हं. असताना सुद्धा रात्रंदिवस म्हणजे जागून मी अमेरिकेत समहाऊ मला वाटलं अमेरिका इज नंबर 1 इन एज्युकेशन. देयर इज नो स्टॅटिस्टिकल बॅकिंग फॉर इट इन हं, माय माइंड. असंच हं, समहाऊ एक इमेज होती की अमेरिकेचं एज्युकेशन चांगलं आहे. हं. तर मी विचार केला मी दोन्ही ठिकाणी ट्राय करते. इंडियात सुद्धा करते आणि अमेरिकेत म्हणजे झालं तर गुड, नाही तर आपण इंडियात राहू द्या. बरं. एकदा जाऊन बघायला काही हरकत नाही असं माझ्या मनात होतं. बरं. मला काही आयडिया नव्हता व्हॉट इज अमेरिका. जस्ट एक इमेज होती की इट इज गुड. हां. हं, हं. तर मी अजून कोणतीही कंट्री कन्सिडर नाही केली. युरोपियन युनिव्हर्सिटीज चांगल्या आहेत. काही लोक नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरला जातात. बट आय नेव्हर गिव्ह इट अ थॉट. इट डिड नॉट अकर टू मी. तर मी नुसतं बघितलं व्हॉट आर द टॉप 50 युनिव्हर्सिटीज ऑफ बरं. USA. मी हां. ते शॉर्टलिस्ट केले. त्यातले MIT आणि स्टॅनफोर्ड सुद्धा मी घेतले. जे 1 आणि 2 होते ते सुद्धा माझ्या लिस्टमध्ये होते. मी म्हटलं मी 10 युनिव्हर्सिटीज सिलेक्ट करेन. हं. तर माझ्या अंडरस्टँडिंगमध्ये मी टॉप 50 ना काही मीडियम, काही एकदम MIT, स्टॅनफोर्ड आणि काही जे 40 आणि बरं. 50 तसे घेतले की कुठेतरी तर होऊन जाईल. आणि त्यानंतर मी एखाद 2 सीनियर्स होते, खूप सुपर सीनियर्स. ते वेगळ्या ब्रांचेसचे होते. मला कुठून तरी कळलं, की हे गेले आहेत यूएसएला. बरं. मी कुठून तरी त्यांचे ईमेल ॲड्रेसेस करून मग त्यानंतर ते Yahoo चॅट वगैरे Yahoo मेसेंजर की काही असायचं तेव्हा आणि इतकं डायसी इंटरनेट कनेक्शन असायचं. त्यांच्याशी एक लिहिता-लिहिता ते इंटरनेट कनेक्शन स्नॅप होऊन जायचं. पण ते समहाऊ करत थोडंसं कळलं, की GRE, TOEFL ह्या एक्झाम्स द्याव्या लागतात. हं. बस असं 3rd इयरमध्ये मग मी GRE, TOEFL ह्या एक्झाम्स दिल्या. मी म्हटलं वन्स आय एम मेड अप माय माइंड एकदा करून बघायला काही हरकत नाही. झालं नाही तर काय करणार मग? बट नॉट फॉर वॉन्ट ऑफ ट्रायिंग. एकदा ट्राय बरं. करायला हवं आपल्याला. बरं. म्हणून मी दिला GRE, TOEFL त्यात खूप छान काय तर मॅथ्स आणि इंग्लिशच होतं. तर ते तर बाय हाथ का खेल इन माय माइंड. ते तर झालं. तर ते झालं. TOEFLमध्ये चांगलं झालं. आता 50 पैकी आता ॲडमिशन त्यात खर्च भक्कम असतो. ॲप्लिकेशन प्रोसेस आणि ते पण सगळं ऑनलाईन ॲप्लिकेशन आणि मग त्यानंतर पोस्टाने ते त्यांना पाठवायचं स्पीड पोस्ट. मग फॉलो अप करायचा की तुम्हाला मिळालं की नाही. तर आणि मग ते इट वॉज अ व्हेरी इन्व्हॉल्व्ड प्रोसेस बट आय एन्जॉयड डूइंग इट. हं. स्टेटमेंट ऑफ पर्पज एकदम फॅन्सी लिहायचं वगैरे. तर आय एन्जॉयड डूइंग इट आणि मला मी 10 युनिव्हर्सिटीजला अप्लाय केलं
आणि त्यापैकी 4 युनिव्हर्सिटीजनी मला ॲक्सेप्ट केलं. त्या 4 पैकी 2 मला फंडिंग देत होत्या आणि बरं. 2 नव्हत्या देत. ज्या 2 नव्हत्या देत त्या अनफॉर्च्युनेटली स्टॅनफोर्ड होता आणि एक माझ्या मनात अच्छा. होतं स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी बरं. आणि त्यात खर्च म्हणजे अनइमॅजिनेबल होता आणि म्हणजे त्या हे आणि 2 युनिव्हर्सिटीज होत्या, अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया. ह्या दोन्ही मला विथ फुल फंडिंग ओके. फुल फंडिंग म्हणजे चांगली फंडिंग होती म्हणजे कम्फर्टेबल लाईफस्टाईल यू कॅन लीड अँड आय हॅड नो आयडिया काय डॉलर्समध्ये किती खर्च येतो, काय येतो. मी बस बघितलं फुल फंडिंग. 2 युनिव्हर्सिटीज फुल फंडिंग अँड 2 युनिव्हर्सिटीज नॉट फंडिंग अँड ॲडमिटेड टू देम. हं. आता कोणतं घ्यायचं? कारण एक मनात होतं स्टॅनफोर्ड. स्टॅनफोर्डमध्ये गेलो लोकांना सांगू तर किती छान वाटेल. आणि ते तर 2 तर ते माझ्या 20 रँकवाल्या युनिव्हर्सिटीज होत्या. त्यांनी घेतला. तर तिथे जायचं तिथे. तर मी एका मुलीशी बोलली, एक सीनियर होती. ती तिथेच होती तेव्हा. पण त्यांनी मी जस्ट तिला सांगितलं असे थोडंसं कन्फ्युजन आहे. एव्हरीवन हॅज कन्फ्युजन. अर्जुन हॅड कन्फ्युजन. व्हॉट टू डू अँड वी आर ऑल इन दॅट स्टेट ऑल द टाईम. लाइक टू डू धिस ऑर दॅट. ऑल्वेज देअर इज सम चॉईस. तर आता कोणता चॉईस? तर मी तिच्याशी बोलली. तिने म्हटलं, "हे बघ, स्टॅनफर्डमध्ये तू जाशील इतका खर्च आहे. तू विचार करशील मी हे बिस्किटाचं पाकीट विकत घेऊ की नाही घेऊ? विकत घेऊ की नाही घेऊ? यू विल बी व्हेरी मिझरेबल." मी म्हटलं, "हे बघ, मला खायची-प्यायची हौस आहे. बिस्किटाचं पाकीट घ्यायचं की नाही ह्यावर मला वेळ आणि एनर्जी खर्च नाही करायची. आउट स्टॅनफोर्ड. आय एम सॉरी टाटा." नाऊ आय हॅव 2 ऑप्शन्स Arizona State University and University of Virginia. आता फॉर मी व्हॉट इज Arizona, व्हॉट इज Virginia, आय हॅव नो आयडिया. कधी आयुष्यात मी कधी ह्यावर विचार नव्हता केला. आता हे 2 ऑप्शन झाले. आता या 2 पैकी काय सिलेक्ट करायचं? तर मी तिथल्या स्टुडंट्सला मेल केलं. तर हं. एक मुलगा होता ज्यांनी मास्टर्स तिथून केलं होतं एकीकडून आणि पी-एच-डी तर त्यांनी म्हटलं बोथ आर गुड. तर मी म्हटलं बोथ आर गुड तर आता कुठे जायचं 2 पैकी? बोथ आर सिमिलर रँक. तर करायचं काय? तर एक ज्युनियर होती. तिचे वडील काहीतरी वर्ल्ड बँक वगैरे होते. तिला मी असंच सांगितलं. मी प्रिफेक्ट होती आपल्या हं. ह्याची तर सगळे ज्युनियर्स वगैरे यायचे, जायचे आणि त्यांच्याशी पुष्कळ इंटरॅक्शन हं, असायचं. हं. तर ती म्हणाली की "अच्छा कहाँ-कहाँ मिला आपको एडमिशन?" मी म्हटलं इधर मिला. ती हं. म्हणते यूनिवर्सिटी ऑफ वर्जीनिया? आपको पता है वो थॉमस जेफरसन ने एस्टैब्लिश की थी 1800s में और वो बहुत यूएसए की एकदम टॉप पब्लिक यूनिवर्सिटीज में आपके ब्रांच में थोड़ा कम होगा मे बी लेकिन एकदम टॉप है और वो जो सिटी है ना शार्लेट्सविल वो तो एकदम सीनिक है इतनी ब्यूटीफुल सिटी है की मतलब दैट यू शुड जस्ट गो फॉर दैट. मी म्हटलं ठीक आहे. म्हणते सिनिक इथे चालले जाऊ म्हणजे इट वाज मी लिटरली शी टोल्ड मी दैट सिनिक आई सेड इसको तो किसी ने एडवोकेट नहीं किया एरिज़ोना. आई डिड नॉट इवन हैव सम आयडिया की आई कैन लुक अप व्हाट डज एरिज़ोना लुक लाइक. एनिवे तिने म्हटलं मी म्हटलं लेट अस गो टू युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया त्यांचं घेतलं आणि पॅक्ड माय बॅग्स अँड वेंट टू व्हर्जिनिया. दिस ओके. इज हाऊ आय दिस अ मॅनेज. स्टोरी. पण मग तिथे तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे प्रोफेसर्सच्या दृष्टीने किंवा म्हणजे हाऊ डिड यू एंड अप डूइंग ऑल द वे टू पी-एच-डी म्हणजे पी-एच-डी माझी ॲडमिशनच पी-एच-डी प्रोग्राममध्ये झाली होती. अच्छा. डायरेक्ट बरं. ॲडमिशन बरं. पी-एच-डी प्रोग्राममध्ये झाली. पण दॅट ऑन द वे आय टूक मास्टर्स डिग्री अल्सो. इन केस समथिंग गोज रॉंग ॲट लीस्ट यू हॅव मास्टर्स डिग्री इन हँड असा एक बरं. माइंडसेट होता. अनेक लोक असेच करायचे म्हणून मी सुद्धा तसंच केलं. आणि तिथे एकदम बेस्ट प्रोफेसर्स आता ते सगळे रिटायर होणार की झाले असे असे पण ते एकदम त्यांचे लास्ट इयर होते. म्हणजे मटेरियल सायन्सचे जे लीडिंग टीचर्स अँड रिसर्चर्स होते, त्यांना मला म्हणजे वॉव! त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. तर दॅट वॉज अ बिग प्रिव्हिलेज. आय वॉज सो इन्फ्लुएन्स्ड आणि तिथे रिसर्च सुद्धा खूप छान असायचा रिसर्च वर्क. चॅलेंजेस असायचे, पण काही-काही जसं कधी इन्स्ट्रुमेंट नाही काम करायचं वगैरे. बट एनिवे आय वॉज व्हेरी हॅपी टू बी इन व्हर्जिनिया विथ दोज प्रोफेसर्स आणि खूप छान आणि एक माझे जे पी-एच-डीचे गाईड होते प्रोफेसर जेरी फ्लोरो त्यांचं एक होतं नॅनो डेज त्यांनी एक सुरू केलं होतं नॅनो डेज आणि ते काय करायचे त्यांच्याकडे 9-10 एक्सपेरिमेंट्स असे होते डिस्प्ले करायला खूप अमेझिंग असे. म्हणजे समथिंग बरं. कोणी इमॅजिन असे सिंपल सायन्सचे नाही असे काहीतरी नॅनो टेक्नॉलॉजीवर बेस्ड असे अमेझिंग 9 to 10 डेमोज होते त्यांच्याकडे. तर ते सगळं घ्यायचे आणि 9-10 व्हॉलंटिअर्सला घेऊन वेगवेगळ्या शाळांमध्ये जायचे आणि 4th स्टँडर्ड पर्यंत म्हणजे 3rd, 4th स्टँडर्डच्या 5th स्टँडर्डच्या मुलांच्या शाळांमध्ये जायचो आम्ही. त्यांच्या वेगळ्या असतात म्हणजे प्रायमरी स्कूल वेगळी असते, सेकंडरी वेगळी हं. असते आणि हायर सेकंडरी वेगळी असते. तर ते लहान मुलांच्या शाळांमध्ये जाऊन आम्ही असे डेमोज करायचो. मी त्यांच्या टीममध्ये होती. तर ते मला खूप मजा यायची इंटरॅक्ट करायला लहान मुलांबरोबर. त्यांची जी उत्सुकता असते, त्यांची जी सिम्प्लिसिटी असते, ऑनेस्टी असते आणि काही कॉम्प्लिकेशन्स नसतात त्यांच्या थॉट प्रोसेसमध्ये आहे ना. तर आय रिअली एन्जॉयड डूइंग दॅट.
आणि त्यानंतर पी-एच-डी संपली. त्यानंतर काय झालं, की माझे हसबंड तिथे त्यांचा जॉब होता तिथे बरं. आणि मला एक अपॉर्च्युनिटी होती पोस्ट डॉक्टरल फेलोशिप करायची. बरं, बरं. तर मग मी विचार केला, की करू की नाही करू? ॲक्चुअली मला खूप कंटिन्यू करायची इच्छा नव्हती पोस्ट डॉक्टरल फेलोशिप. मला वाटलं आता हे पुष्कळ झालं आणि आता काय पण काय तिथे जॉब व्हिसा सिच्युएशन वगैरे थोडी ट्रिकी असते. तर मी बरोबर. डायरेक्टली जॉब नव्हती करू शकत. तर म्हणून मी विचार केला हे कन्सिडर करत तर मी एका दुसऱ्या स्टेटमध्ये गेली नॉर्थ कॅरोलायना आणि तिथे मी त्या प्रोफेसरला जाऊन भेटले आणि त्यांनी म्हटलं, "ठीक आहे, उद्यापासून सुरू करा." मी त्यांना सांगितलं, "मी 4 वर्षापासून इंडियात गेली नाहीये. हं, तुम्ही मला 2-3 आठवडे तरी द्या सुरू करायला. हं, त्यानंतर मी जॉइन करते. 2-3 आठवड्यानंतर मी हं. फ्रेश माइंडसेटनी राहीन." ते म्हणाले, "तू 2-3 आठवड्यात तर माझीच पी-एच-डी स्टुडंट ग्रॅज्युएट होऊन जाईल. तिलाच मी चिकटावून देईन. तुला तुझ्यासाठी का वेट करू?" तर मी म्हटलं, की "ठीक आहे, बरं. नका करू. कारण माझ्याकरता इम्पोर्टंट आहे, नाही तर मी बर्नआउट होऊन जाईल. मला आपल्या आई-वडिलांना भेटायची, बहिणीला भेटायची इच्छा आहे स्ट्राँग. 2-3 आठवडे तुम्ही द्याल तर मी करेन." ते म्हणाले, की "यू कॅन थिंक अबाउट इट अँड लेट मी नो बाय टुमॉरो मॉर्निंग तुम्हाला." हं, मग मी एक डिसिजन घेतलं, की मला असं करायचं नाही, की हं. इतके मुली करतील. म्हणजे एक फ्रीडम हवी आता पी-एच-डी झालं सगळं. यू बरं. शुड नॉट बी म्हणजे अर्लियर टाइम्स सगळे पी-एच-डी जे असायचे अल्बर्ट आइन्स्टाईन वगैरे इंडिपेंडेंटली वर्क करायचे. असे कोणाच्या बळी ह्यानी नाही करायचे. तर मला असं वाटलं दिस इज अनफेअर म्हणजे नाऊ ही शुड रिस्पेक्ट दॅट आय एम अल्सो सम बट आय सेड की हे पण मला करायचंच नाहीये तुमचं पोस्ट डॉक कारण तुम्ही खूप प्रेशर करता. हं. म्हणून आय डिसाइडेड टू टेक इट नॉट परस्यू पोस्ट डॉक्टरल. बरं. आणि त्यानंतर परत आल्यावर मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली. एक लहान तिथे अमेरिकेत थोडं वेगळं सिस्टम असते. पब्लिक स्कूल्स असतात. जे बरं. नॉर्मल असतात. अनेक पेरेंट्स पब्लिक स्कूलमध्ये टाकतात. त्याकरता ते काय करतात, की गुड पब्लिक स्कूल डिस्ट्रिक्ट्स त्याला डिस्ट्रिक्ट म्हणतात. जिथे देतात. पब्लिक स्कूल्स त्यांचे पब्लिक स्कूल्समध्ये फ्री एज्युकेशन असतं. तर तर तिथे ते पब्लिक स्कूल्समध्ये अ, अ, खूप एक्सपेन्सिव्ह नेबरहूड्समध्ये राहायला जातात लोक. बरं. कारण ज्याच्याकडे लहान घरं असतील आणि खूप महाग असेल तरी ते तिथे प्रिफर करतात कारण तिथलं स्कूल डिस्ट्रिक्ट स्कूल ते डिस्ट्रिक्ट चांगलं मानलं जातं. अनेक लोक म्हणतात अशा पब्लिक स्कूलमध्ये टाकायचं नाही. खूप वाईट इन्फ्लुएन्सेस येतात मुलांवर लहान अ, वयापासनं. तिथे अमेरिकेत थोडे बरं. सोशल चॅलेंजेस जास्त आहेत त्यांचे आणि त्यांचं करेक्ट. अगदीच डायमेट्रिकली डिफरंट आहे. आपल्या कल्चरला अगदी अपोझिंग आहे. बरं. तर तिथले सुद्धा जे म्हणजे थोडेसे काय म्हणाल रिलिजियस माइंडेड वगैरे जे असतात लोक, ते जनरली अव्हॉइड करतात अनेक पब्लिक स्कूल्समध्ये टाकायला. मग ते थिंक ऑफ अल्टरनेटिव्हज. मग त्यांचे प्रायव्हेट स्कूल्स असतात. हं. प्रायव्हेट स्कूल्स वेगवेगळ्या असतात. एक वॉल्डॉर्फ असते, वॉल्डॉर्फ सिस्टम फॉलो करणारे किंवा त्यानंतर काही रिलिजियस इन्स्टिट्यूशननी सुरू केलेलं असते. असं वेगवेगळ्या प्रायव्हेट स्कूल्स असतात. आणि पण त्यात प्रॉब्लेम असतो, की ते खूपच महाग असतं. खूप म्हणजे खूप. पब्लिक स्कूल फ्री आहे आणि प्रायव्हेट स्कूल म्हणजे इन्फायनाईट आणि एकापेक्षा जास्त मुलं असेल तर बिकम्स अनअफोर्डेबल इफ अनलेस यू आर अ मिलियनेअर. तर असं असतं. आणि तिसरं ऑप्शन मग काय असतं, की होम स्कूलिंग किंवा कम्युनिटी स्कूल्स. तर त्यात काय करतात, की पेरेंट्स कम टुगेदर इन कम्युनिटी स्कूल, होम स्कूल नाही, कम्युनिटी स्कूलमध्ये लाइक माइंडेड पेरेंट्स सपोज मे बी तुम्ही कुठल्या ग्रुपमध्ये असाल, महाराष्ट्रीयन इंडियन्स लिव्हिंग इन नॉर्थ कॅरोलायना असा काही ग्रुप हं, असेल. हं. तुमची ओळख झाली 5-6 लोकांची हू आर ऑन सेम वेव्हलेंथ आणि ते म्हणतील, "हे पहा, आम्ही वैतागलोय. मुलाला काय-काय इन्फ्लुएन्सेस येतात आहे, काय-काय शिकून देतोय, कसा बोलतोय तो, काय 4th स्टँडर्डमध्ये इतकी घाणेरडे तो शब्द वापरतोय, म्हणजे आता करायचं काय?" असे म्हणजे पेरेंट्स विल कम टू दे से, बरं. "लेट अस टेक अ ब्रेक. वी कॅनॉट." इव्हन प्रायव्हेट स्कूलमध्ये पाठवून सुद्धा आम्ही पाहिलं, त्यात सुद्धा काही फारसा फरक नाहीये. तर आपण असं करू, आपण विल पूल टुगेदर आणि काही सब्जेक्ट्स तुम्ही शिकवा, काही तुम्ही शिकवा, काही मी शिकवते आणि एंडमध्ये 10th म्हणजे 10th लेव्हल, 12th मध्ये ते एक्झाम देतील आणि युनिव्हर्सिटीत जातील. तोवर वी हॅव हॅड बरं. द दिस इज अ बिग मूव्हमेंट. होम स्कूलिंग मूव्हमेंट त्याला म्हणतात. होम राइट, राइट, स्कूलिंग राइट. मी सपोज एकटी ॲज अ मदर आय विल से ओके माझी जितकी मुलं आहेत त्यांना मी शिकवीन. बट बरोबर. दॅट पुट्स अ लॉट ऑफ प्रेशर ऑन द पेरेंट आणि मे बी तुम्ही ह्याच्यात चांगले असाल, पण त्याच्यात नसाल, तर यू कॅनॉट गिव्ह दॅट स्किल. तर हं. म्हणून कम्युनिटी स्कूल आहे. तर तिथे कम्युनिटी. व्हेरी नाईस कम्युनिटी स्कूल.
तर समहाऊ आय मेट देम आणि त्यांनी सांगितलं. मी म्हटलं, "हे बघा, मला संस्कृत मी शिकली आहे 10वी पर्यंत शिकली आहे संस्कृत. तुम्हाला संस्कृत सुद्धा शिकवायचं असेल तर आय कॅन ऑफर दॅट अँड सायन्स, मॅथ्स हे तर मी शिकवूच शकते. कुठल्याही एजला शिकवू शकते. 0 टू पी-एच-डी शिकवू शकते. तुम्ही सांगा." तर ते म्हणाले, "ओके, वी आर व्हेरी हॅपी. वी आर स्टार्टिंग. ठीक आहे, यू आर ऑन बोर्ड." तर मी 2 वर्ष ते केलं. दॅट्स व्हेरी अँड इंटरेस्टिंग. दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे आपण जे आपली थीम आहे वेगळ्या वाटा वेगळी वळणं, तर पहिली वाट तुमची वेगळी होती म्हणजे मटेरियल सायन्स, की जे दुनिया असं तुम्ही म्हणालात, की कोणी जर विचारलं तुला काय करायचं, तर हार्डली प्रॉब्ली 0.0001% कोणी सांगेल, की मला मटेरियल सायन्स किंवा मेटलर्जी करायचं. सो ही तुमची पहिली खूप वेगळी वाट होती. दुसरी वेगळी वाट म्हणजे पी-एच-डी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर कोणी जर असं काही पोस्ट डॉकला ऑप्शन हे विचारत असेल, तर तुम्ही चक्क नाही मला घरी जायचंय असं म्हणून तुम्ही ते सोडून घरी आलात. की विच शोज द फॅमिली व्हॅल्यूज. ती दुसरी वेगळी वाट दिसली. तिसरी ही कम्युनिटी सर्व्हिसची किंवा कम्युनिटी टीचिंगची दिसली, की ज्याच्यामध्ये जनरली एक आता असा प्रश्न पडतो, की एवढं शिक्षण झाल्यानंतर, पी-एच-डी वगैरे झाल्यानंतर कॉर्पोरेटचं वर्ल्डचं किंवा एम-एन-सीचं अशा जगाचा मोह पडला नाही? मला संभव नव्हता बरं. त्याचा. मला सो ही दॅट एक अजून एक वेळेस वेगळी कधीच वाट. इंटरेस्ट नव्हता. नाहीतर मी कॉम्प्युटर सायन्स करून कसंही करून कुशात Amazon, Microsoft कशात तरी लागली असती, बरं, तर मी त्या माइंडसेटची असती. बरं. पण समहाऊ तशी नव्हती माझी जी ही म्हणजे अजून एक वेगळी वाट. तर एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन पर्सनॅलिटी बेसिकली. हां, पण मेन माझा पॉइंट हाच आहे, की इट शुड बी अलाइन्ड. म्हणजे जे तुम्ही करताय, मे बी कोणी खूप कॉम्पिटिटिव्ह असेल, दे विल एन्जॉय. त्यांना खूप मजा येईल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊन, मग सगळ्यांशी कम्पीट करून Amazonचा एकदम सीईओ बनणं की काही बनणं, Microsoftमध्ये खूप हायली ते आणि दॅट इज वर्किंग वेल फॉर देम. बट त्यांचा तसा नेचर, स्वभाव तसा असेल, तर ते तसं करतील, तर दे विल बी हॅपी. अदरवाईज दे विल बी मिझरेबल. वेगळी वाट चोखाळायची असेल, तर लोकं काय म्हणतील हा खूप मोठा प्रश्न हां. असतो. राइट? सो हाऊ डिड यू हँडल दॅट? की मला हे मी मी ह्या पद्धतीने राहणार बिकॉज धिस इज व्हॉट अलाइन्ड विथ माय इंटरेस्ट किंवा व्हॉट आय एम. पण मग जग जर असं म्हणतं, की "अरे, तू एवढी हुशार आहेस, मग तू असं का नाही केलंस? मग तू हुशार आहेस तर तसं का नाही केलंस?" मग त्याला तुम्ही कसं काय तोंड दिलंत? ते अजूनही करावं लागतं. बरं. पण एक कुठेतरी मी ऐकलं क्या कहेंगे लोग यही है सबसे बडा रोग. वाह! हं. तर त्याच्यात काय प्रॉब्लेम येतो, कोण लोक म्हणतात आहे, एक तर आपल्याला बघायला हवं, की अनेक लोक असतात ते म्हणतात इसने अँड त्यांच्याशी आपला काही फारसा संपर्क येत नाही. पण एक आपण ऐकतो ते आपल्याबद्दल अनप्लेझंट बोलतात आहे, तर एक कुठेतरी वाईट वाटतं. की असं का म्हणतात आहे माझ्याबद्दल? म्हणजे आपण नीट ओळखत नसलो. एक असतात आपले आई-वडील किंवा खूप जवळचे लोक त्यांनी म्हटलं आणि एक रँडम लोक, "अरे उसने ये कह दिया, इसने ये कह दिया" असं पण असतं. तर ते सुद्धा खलतं असं म्हटलं की, की हे आपले पण त्यात विचार करावा लागतो की त्या त्यांना सॅटिस्फाय करणं जास्त इंटरेस्टिंग किंवा महत्त्वपूर्ण आहे, की हे करणं. तर इट इज समटाईम्स नॉट व्हेरी प्लेझंट असं ऐकणं आणि खरंच इट इज नॉट प्लेझंट. बट मग आपण विचार करू, ठीक आहे, ठीक आहे. ह्या लोकांना सॅटिस्फाय करायला मी आता काय करते, मी एम-एन-सी जॉइन करते आणि त्यात कॉर्पोरेट लॅडर. मग मी म्हणते, की हे जमणारच नाही मला आणि मी दुःखी राहणार आणि बाकी सगळे सुद्धा माझ्यामुळे दुःखी राहणार. इट इज जस्ट नॉट पॉसिबल. म्हणजे इट इज इम्पॉसिबल. सपोज तुम्ही एका एकदम अनटॅलेंटेड पर्सनला म्हणाल, की तुम्ही खूप एकदम मस्त काहीतरी पीस ऑफ आर्ट बनवा. तर इट इज जस्ट फिजिकली, नॉट पॉसिबल. इमोशनली, मेंटली इम्पॉसिबल. सो बरोबर. आपलं किती लिमिटेड आयुष्य आहे. आपण त्याला कसं जगायचं आहे, दिस इज इम्पोर्टंट. व्हॉट इज द गोल ऑफ लाईफ? व्हॉट एम आय सपोज ट्रायिंग टू डू विथ माय लाईफ? वी शुड टेक अ ब्रेक आणि ट्राय टू इव्हॅल्युएट ऑल द टाईम. अदरवाईज अच्छा मग ह्याने, मग त्यानंतर मग आता आपल्याला कोविड पॅन्डेमिक आला. मग एव्हरीथिंग केम टू अ स्टँड स्टिल आणि यू हॅव टू थिंक, ओके व्हॉट एम आय डूइंग? किती लोकांच्या नोकऱ्या सुद्धा गेल्या आणि किती हे. तर एव्हरीथिंग कॅन बी टेकन अवे फ्रॉम यू ॲट एनी मोमेंट. बरोबर. बट जर आहे ना, तर ठीक आहे मी ह्या एम-एन-सीत करेन, बट मला समहाऊ जसं मी सांगितलं त्याचा नव्हता मोह आणि अजूनही लोक मला म्हणतात, "हे का करते? मग किती पैसे कमवता? मग काय हे होतं? मग कसं हे होतं?" तर लोकांना अनेक प्रश्न असतात
आणि ॲजिटेटेड न होता त्यांना उत्तर देणं इज अ स्किल. आय एम बरोबर. स्टिल वर्किंग ऑन दॅट स्किल. पण आय फील इट इज इम्पॉर्टंट टू बी ट्रू टू Choose. वन्स मिशन. ठीक आहे, मे बी माय मिशन इज की मी आपल्या फॅमिली करता मी इन्कम जनरेट करेन, त्यांना खुश ठेवेन आणि त्याकरता जर मला कोडिंगमध्ये मिनिमल इंटरेस्ट आहे, आय डोंट माइंड. मी जाऊन एका आयटी कंपनीत बसून आरामात ते करू शकतो आणि छान आहे आणि जे रिमेनिंग फ्री टाइम आहे मस्त मी जे करायचं आहे मला ते करू शकतो. इफ दॅट इज वर्किंग फॉर मी आय एम देन देयर इज नो रिझन तुम्ही ते डिफरंट कराल. बट एव्हरीबडी इज अनेबल टू डू दॅट. सगळे म्हणजे सगळ्यांची काही Absolutely. वेगळी स्टोरी आहे. आता जर तुम्ही बघाल तर तुम्हाला इतके टॅलेंटेड आर्टिस्ट नसते मिळाले, इतके टॅलेंटेड है ना, इतके बरोबर. स्पोर्ट्स पर्सन नसतात. आता नीरज चोपडाला जर कोणी म्हटलं तर नाही तुला बसून अभ्यासच करायचा तर आपलं ऑलिम्पिक गोल्ड राहून गेलं असतं. बरोबर तर आहे. त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू स्पेंड टाइम विथ युअर चाइल्ड ऑर करेक्ट. एनीवन. बिकॉज आपण जर वेळ घालवूया त्यांच्यासोबत तर आपल्याला हळूहळू कळेल आणि त्यांना सुद्धा कळेल की इंटरेस्ट काय. नॅचरली पर्सन कशा कुठल्या डायरेक्शनमध्ये ग्रॅव्हिटेट करतो, कुठे त्याचा इंटरेस्ट आहे हे आपल्याला कळू इझी शकतो. जाईल स्पॉट करणं आणि त्याला गाईड करणं. आणि हा जो माइंडसेट आहे की फक्त हेच करायचं आणि त्यानंतर इतके पैसे कमवले तरच हा पर्सन सक्सेसफुल होईल. माझे एक प्रोफेसर होते डी.व्ही. मोगे, VNITला. ते वन ऑफ द बेस्ट प्रोफेसर्स इन द वर्ल्ड ॲट पार विथ इंटरनॅशनल बरं, प्रोफेसर. बरं. त्यांचा जो मुलगा होता, आय डोंट नो ते ही विल बी हॅपी टू हिअर, बट त्याला काहीतरी एन्व्हायर्नमेंटमध्ये काहीतरी करायचं होतं. आणि मी त्यांना असंच विचारलं, "सर उसमें जॉब प्रॉस्पेक्ट क्या है?" असंच मी मी फर्स्ट सेकंड ईयरमध्ये असेल, ते हं, मला सांगत होते असं. हं. त्यांनी म्हटलं, "देखो कुछ तो कर लेगा नौकरी, नहीं तो इतना पैसा तो छोड़ जाऊँगा कि दाल रोटी खा के जिंदा रहेगा। क्या उसको बात है! वही करना है, तो करने दो अभी, मे बी ही विल कम टू अ डिफरंट डिसिजन." पण आपण फोर्स करून, हे करून आता 4th स्टँडर्ड, 5th स्टँडर्डच्या मुलाला तुम्ही वळण लावण्याचा प्रयत्न करू शकता. पण 22-23 वर्षाच्या मुलाच्या मागे किती तुम्ही त्याला काय बांधून ठेवणार की काय करणार? ही हॅज हं, फर्स्ट शी हॅज टू एक्सप्रेस. जे पण एक्सपिरियन्सेस त्यांनी 0 to 18 घेतले आहेत, ते बरोबर. आता ती थिअरी होती कारण ती म्हणजे अंडर युअर गाईडन्स होती. आता जेव्हा त्याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन येईल, तेव्हा त्यांना ती थिअरी यूज करून तिथे फिट करावी लागणार आहे आणि देन देअर लाईफ एक्सपिरियन्सेस विल बी डिफरंट फ्रॉम युअर. म्हणजे माझ्या हं, मुलाचे एक्सपिरियन्सेस वेगळे असतील. जे चेंजिंग टाइम्स असतील म्हणजे सगळा जमानाच बदलतोय सगळा. एव्हरीथिंग विल बी डिफरंट. आता व्ही-एफ-एक्स ग्राफिक्स वगैरे मला इतक्यात कळलं की दिस इज ऑल्सो करियर ऑप्शन. व्ही-एफ-एक्स हॉलिवूड स्पेशल इफेक्ट. बरोबर. आणि कोणी जर त्याच्यात टॅलेंटेड आहे, माझी एक चुलत बहीण आहे, ती कॅनडात गेली ह्याच्यात करियर आहे व्ही-एफ-एक्स बरोबर. ग्राफिक इफेक्ट. आणि ते नसतं तर लोकांनी इतके मोठ्याने हॉलिवूड सिनेमे कसे कसं? बनवले असते, इतके इम्प्रेसिव्ह. तर देअर इज नीड फॉर एव्हरीबडी. देअर इज अ नीड फॉर करियर काउन्सिलिंग एव्हरीथिंग. म्हणजे राइट. एक 8वी-9वी पासून तरी व्हेरियस करियर ऑप्शन्स शुड बी इंट्रोड्यूस्ड आणि हे माझं एक लाँग टर्म मिशन आहे. अ, तुमच्या ज्या वेगळ्या वाटांमधली अजून एक वेगळी वाट, आता तुम्ही जे म्हणालात, की 2 वर्ष तिकडे तुम्ही कम्युनिटी कॉलेजमध्ये शिकवत होतात. पण अल्टिमेटली यू डिसाइडेड टू कम बॅक टू इंडिया. ते आता जनरली फॅमिली भारतात हां, सिच्युएशनमध्ये माझे हां. जे हां, हां. म्हणजे जनरली माझ्या मुलं अमेरिकेत गेलेला माणूस परत येत नाही. येत मग नाही. तिकडे मला सगळेच मला रमून जातात. अमेरिकेत राहणं ह्याकरता आवडायचं, की ते खूप स्वच्छ असतं. एक मेन म्हणजे ते खूप सगळं स्वच्छ असतं, अगदी स्पॉटलेस क्लीन असतं आणि तिथे अगदी कन्व्हिनियन्स खूप असतो. म्हणजे कुठेही जायचं आहे, असा-असा ट्रॅफिक जॅम नाही, की तुम्हाला ट्रॅफिकला हे ड्रायव्हर लायसन्स घ्यायला कोणाला ब्राईब द्यावी लागते, की इतके 1000 फॉर्म भरावे लागतात आहे, की 10 वेळा चकरा माराव्या लागतात. असं काही नव्हतं. अगदी स्ट्रेट फॉरवर्ड होतं. सिस्टम्स त्यांच्या स्ट्रेट फॉरवर्ड असतात इन प्लेस आणि स्वच्छ असतं. त्यामुळे मला ते आवडायचं. पण मला असं कधीच वाटलं नाही, की इंडिया इज म्हणजे काय म्हणाल नॉट गुड. मला इंडिया इतके सोशल लोक खूप सोशल असतात. तिथे इतके नसतात लोक सोशल आणि ते सोशल कनेक्शन्स रिअली थ्राईव्ह. लोकांशी बोलणं आणि इथे एक आपल्या देशाचं एक वेगळंच आकर्षण आहे आणि एकदा मी दोन्हीकडे राहिलेले असल्यामुळे मी सांगते, की दोन्ही ठिकाणाचं एक वेगळं हे आहे अट्रॅक्शन म्हणू शकतो. जर मी तिथे राहिली असती, आय वुल्ड हॅव कंटिन्यूड एन्जॉयिंग बीइंग देअर. आणि आता इथे तर मला काही आता कुठे आपल्याला कोणी अंटार्क्टिकात सुद्धा राहावं लागलं तर आपल्याला राहावं लागेल. वी हॅव टू मेक द
बेस्ट ऑफ इट आता दिस इज द सिच्युएशन. आता इथे पण आय रिअली लाईक म्हणजे मी सांगेन की लिव्हिंग इन इंडिया एक तर आपल्याकडे इतके सारे लोक असल्यामुळे काही आपण करायला गेलो तर ऑपॉर्च्युनिटी पुष्कळ असते इथे. कशाची सुद्धा आपण इव्हन 0.01% तुमच्याशी अग्री करतील, तरी तुम्हाला ती करायची म्हणजे एक हे आहे काहीतरी. तिथे कठीण आहे आणि तिथे सिटिझन असणं कंपल्सरी आहे काही करायला गेलं किंवा ग्रीन कार्ड असणं आणि त्याची प्रोसेस किचकट आहे. इथे आपण ह्या देशाचे नागरिक असल्यामुळे आपल्याला जे फ्रीडम मिळतं, ज्या आहे ना अपॉर्च्युनिटीज मिळतात, त्या दुसऱ्या देशात ॲज अ नॉन सिटिझन तुम्हाला मिळू नाही शकत. तर हा एक इम्पॉर्टंट आहे. तर फादर इन लॉ एक्सपायर झाल्यामुळे मग आम्ही हे डिसिजन घेतलं परत यायचा. तर 2016 एंडमध्ये आम्ही आलो. त्यानंतर मी एक डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीची एक फेलोशिप होती, ती केली. आणि त्यानंतर माझे जे हसबंड आहेत त्यांना इथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रोपड, पंजाब इथे एक नोकरी मिळाली ते ॲज अ प्रोफेसर. तर He is आम्ही also इथे आलो material आणि scientist. He is also material scientist. केमिकल इंजिनियर. Chemical engineer. So how did you meet? मीट इन युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया. Virginia. So you have a love marriage. लव्ह मॅरेज म्हणजे आम्ही सिमिलर कम्युनिटीजमधनं आहोत आणि लग्न करायचंच होतं. तर मग ते डिस्कस केल्यानंतर वी डिसाइडेड दिस इज अ गुड मॅच अँड Good. वी अप्रोच्ड आवर पेरेंट्स अँड दे वर इन एग्रीमेंट कारण ते भेटले होते अच्छा. आणि लग्न करायचंच असतं. म्हणजे अनलेस कोणी हे असेल तर करायचंच होतं लग्न आणि आय फेल्ट इट वॉज अ गुड मॅच. Good वी वर match. इन सेम प्लेस Okay. अँड So his ideology and your ideology matched. I would say that we have to be on the same wavelength. Okay. So we discussed and we were in agreement. Families were in agreement. So Okay. and I thought we went ahead with that. So And how आता let me come to a very distinct वेगळ्या वाटा वेगळी वळणं की एवढी सगळी उत्तम एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे. प्रचंड अकॅडमिक्सचा तुमचा अनुभव आहे. प्रोफेसर म्हणून तुम्ही होता. तुमचे मिस्टर प्रोफेसर आहेत. आणि हे सगळं करत असताना अचानक एज्युकेशनल टॉयज किंवा एज्युकेशनल मटेरियल आणि कृष्णा किड्स हे इतकं इंटरेस्टिंग ब्रेन चाइल्ड हे तुम्हाला कसं सुचलं? त्याच्या मागची गोष्ट मला आवडेल ऐकायला आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांना आवडेल. आणि त्याच्यात दुसरा भाग असा की एकदम अचानक एखाद्या गोष्टीबद्दल असं काही वाटणं आणि त्याच्यावर काम करून त्याच्यामधनं व्यवसाय निर्माण करणं ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या असतात. तर आधी आयडिया कशी आली त्याबद्दल जरा जाणून घेऊया आणि नंतर मग तुमचे कृष्णा किड्स ॲक्चुअल इम्प्लिमेंटेशन करण्याच्या वेळेचे काय अनुभव आहेत ते आपण ऐकूया. तर आत्तापर्यंतचं अकॅडमिक्स हाऊ डू यू लिंक दॅट विथ कृष्णा किड्स? आतापर्यंत जसं मी सांगितलं, मी इथे ॲज अ प्रोफेसर आय वॉज वन ऑफ द फाउंडिंग फॅकल्टी मेंबर्स इन बरं. द मेटलर्जी डिपार्टमेंट. इथे नवं हे आय-आय-टी रोपड सुद्धा एक नवं आय-आय-टी 2008 साली हे सुरू झालंय आणि इथे म्हणजे दरवर्षी ते न्यू डिपार्टमेंट्स ॲड करत होते. तर मी जेव्हा आले 2018 तेव्हा ह्यांनी हा डिपार्टमेंट म्हणजे दे वर ट्रायिंग टू सेट अप आणि आय वॉज वन ऑफ द फर्स्ट. पण माझं काही पी-एच-डी नंतर पुष्कळ गॅप होती 2-3 वर्षाची आणि त्यानंतर मी जे ट्रेनिंग केलं होतं ते डायरेक्टली रेलेव्हंट नव्हतं. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर मी डायरेक्टर डिस्कस केलं. त्यांनी म्हटलं, "यू हॅव व्हेरी वंडरफुल प्रोफाइल, पण तुम्ही हे 2-3 वर्ष जे केलं नाही, ते पीपल कॅन क्वेश्चन हाऊ यू हॅव टेकन. सो व्हाय डोंट यू टेक सम एक्सपिरियन्स हिअर ॲज अ व्हिजिटिंग फॅकल्टी मेंबर. व्हिजिटिंग असिस्टंट प्रोफेसर इज युअर टाईम, बट यू विल डू द सेम ड्युटीज जे बाकी प्रोफेसर्स करतील. सगळं तुम्ही गाईड करू शकता. पी-एच-डी स्टुडंट तुम्ही सगळं करू शकता. फक्त त्याच्यावर व्हिजिटिंग लिहिलं असेल बिफोर दॅट आणि 2-3 वर्षांनी तुम्ही रेग्युलराइज होऊ शकाल म्हणजे फॅकल्टी इंटरव्ह्यू देऊन बिकॉज त्यानंतर दिसेल की तुमचा एक्सपिरियन्स आहे. जर का तुम्ही पोस्ट डॉक केलं असतं किंवा काही केलं असतं तुम्ही म्हटलं ठीक आहे इथेच राहायचं तर आपल्याला इथेच हे करून बघूया आपण. तर मी जॉइन केलं डिपार्टमेंट आणि मला वाटतं 2019 मध्ये फर्स्ट बॅच आली स्टुडंट्सची. 2019 पी-एच-डी स्टुडंट्स पण होते आणि बी-टेक स्टुडंट्स पण होते. पी-एच-डी स्टुडंट्सला मी एक नवा कोर्स ऑफर केला जो इथे कोणी करत नव्हतं. आणि चांगले एक्सपिरियन्स होते काही. म्हणजे टीचिंग माझं पॅशन आहे आणि आय सी स्टुडंट्स ॲप्रिशिएट. म्हणजे इफ यू ट्राय टू मेक इट फन फॉर देम ते ॲप्रिशिएट करतात. जे स्टुडंट्स असतात ते मी बघितलं आणि ते मी करत होते. त्यानंतर असे काही सिच्युएशन्स झाले थोडेसे
काय म्हणू शकतो अनप्लेझंट सिच्युएशन झाले विथ जे सम पीपल इन द डिपार्टमेंट. त्यानंतर मी थोडासा विचार करत होते, की डू आय रिअली वॉन्ट टू पर्स्यू? त्यानंतर मी हे सुद्धा बघत होते, की स्टुडंट्स मोर अँड मोर जे बी-टेकचे स्टुडंट्स असतात, ते तुम्ही इतका वेळ आणि इतके एफर्ट टाकता आहात, इतकी मेहनत करून घेता, की त्यांना तुम्ही नीट शिकवावं. त्यानंतर त्यांना एक या तर बिलकुलच इंटरेस्ट नाहीये जे तुम्ही शिकवता आणि ते जस्ट यायचं म्हणून येतात किंवा येत सुद्धा नाही. झोपेतनं उठून डोळे चोळत येतात दुपारच्या 2 वाजता. इथे तुम्ही म्हणजे रात्रंदिवस एक करून घरचं सांभाळून, इथलं सांभाळून, ट्रायिंग टू गिव्ह द बेस्ट तुम्ही करायचा प्रयत्न करताय आणि ॲट सम लेव्हल तुम्हाला खूप वाईट वाटतं, की ते ॲप्रिशिएट नाही करत किंवा ते काही सिरियसली घेत नाही. कारण तो माझ्या जनरेशनचा अनुभव नव्हता. जेव्हा मी कॉलेजमध्ये होते, तेव्हा थोडी वेगळी सिच्युएशन आहे, की जसं आपलं टेक्नॉलॉजी आणि इंटरनेट ॲक्सेस वाढत गेलाय. त्यामुळे चांगल्याही गोष्टी झाल्यात. ऑफकोर्स जसं आपण आता कम्युनिकेट करू शकतोय, ते त्या इंटरनेटमुळे बरोबर, करू शकतोय. बरोबर. पण इट ऑल डिपेंड्स ऑन चॉईस आणि आय एम सीइंग दॅट पीपल आर समहाउ टेकिंग द ईज़ियर रूट और लेज़ियर ऑप्शन. कारण त्यांचा माइंडसेट है कि आईआईटी में घुस गए, तो कुछ ना कुछ करके निकल जाएँगे और नौकरी तो लग ही जाएगी. यहाँ पे क्या करना सीख के. आणि तिथे तुम्ही यू आर ट्रायिंग टू तुम्ही पण असं करू शकता, की लेट मी जस्ट चिल. हां, मी पण जाऊन काही नुसतं काही 2-4 इक्वेशन दिले, खूप पडलो आणि एकदम लड्डू क्वेश्चन पेपर म्हणतात त्याला, म्हणजे एकदम ईझी द्यायचा, सगळ्यांना 10 पॉइंटर द्यायचा, ए ग्रेड द्यायचा, सगळे खुश, ते पण खुश. आपण असं करू शकतो, बट आपलं मन नाही मानत, की असं वी कॅनॉट डू धिस. इनजस्टिस. इट इज इनजस्टिस. सरकार आपल्याला, गव्हर्नमेंट आपल्याला टॅक्स पेअरचे पैसे देते आहे. वी हॅव द रिस्पॉन्सिबिलिटी आणि ही 20-25 मुलं आपल्याला दिली आहे. इट इज माय ड्युटी टू ट्राय. मग आपण इतकं करून जर आपण बघू, की खूप लाईटली घेतात. काही-काही चांगलेही असतात, पण इन अ स्टुडंट्स ओन वर्ड्स अबाउट 1 or 2% ऑफ द चिल्ड्रन आर ॲक्चुअली ट्रायिंग राइट. और टेकिंग इंटरेस्ट आणि व्हास्ट मेजॉरिटी घेत नाहीये. तर त्यामुळे एक माझ्या मनात होतं, की आपण इतका वेळ दुसऱ्यांच्या मुलांना देणार आहोत आणि ते ऑलरेडी 18, 19, 20 वर्षाचे झाले. त्यांचे माइंडसेट्स फिक्स्ड आहे. तुम्ही यू कॅन ओन्ली डू सो मच टू चेंज देअर माइंडसेट. ॲक्चुअली त्या यंग एजमध्ये जर तुम्ही त्यांना जसं मी कृष्णा किड्समध्ये 4 सीज केलं ते तेव्हा मी असं लिहिलं नव्हतं कल्चर, कॅरेक्टर, क्रिएटिव्हिटी, कॉम्पिटन्स. बट समवेअर आय फेल्ट दॅट ऑल्दो आय हॅड नॉट गिव्हन दोज नेम्स, मला माहिती होतं पर्सन हॅज टू बी कल्चर्ड. कल्चर हॅज टू बी राइट. गिव्हन. आपण या 4 सीज बद्दल बोलूया. हो. आणि त्याच्यानुसार त्याच्यावरचा मला एक तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही जे आत्ता सांगितलत, की आय-आय-टीच्या मुलांबरोबर डील करत असताना 4 सीज बद्दल तुम्ही सांगितलत. ते खूप इंटरेस्टिंग होतं. आणि आय थिंक नंतर तुम्ही जे कृष्णा किड्स हे एंटरप्रेन्योर किंवा एंटरप्राइज सुरू केलं, तर त्याचे सुद्धा 4 पिलर्स म्हणून तुम्ही 4 सीजकडे बघता. तर त्या 4 सीज बद्दल जरा अधिक समजून घ्यायला आवडेल. तर आय-आय-टीचे किंवा जनरल स्टुडंट पॉप्युलेशनला बघताना मी बघते, की स्टुडंट जनरली खूप कन्फ्युज्ड असतात. काय करायचं आहे? आता आयुष्याच्या 22व्या वर्षी सुद्धा आपल्याला काहीच डायरेक्शन नाही. वेअर वी वर इन द बिगिनिंग आपण 4 वर्षाचे असताना म्हणायचो, पुढे शिका, अजून काही चांगलं होईल. मग 22 वर्षाचे जर पुढे शिका, हे करा, ते शिका, मग होईल आणि आणि खूप कन्फ्युज्ड असतात, एमलेस असतात एकतर. मी बघितलं काही कोणाला कशाची खूप अशी स्ट्राँग रुची पडलेलं. असेल, तसं सुद्धा कमी बघायला मिळतं आपल्याला. मेन इंटरेस्ट असतं सोशल मीडिया आणि हॅव्हिंग अ गुड टाईम आणि व्हाईल दॅट इज नॉट बॅड. एव्हरीवन वॉन्ट्स टू डू दॅट. बट समहाऊ एक असलं पाहिजे, की आय नीड टू समहाऊ इम्प्रूव्ह माय स्किल सेट्स अँड बिकम अ बेटर पर्सन विथ एव्हरी डे. ट्राय टू लर्न समथिंग न्यू अँड next stage is I have to support myself, support my family, and next higher level is I have to give something to my family, I have to give something to society, I have to give बरोबर. something to nation, I have to give something to world. Even if it is like very small thing I can give, but let me बरोबर. try to do something. तर काही म्हणजे जे असे जे एक हायर आयडियाज आहे हे एकदम कम्प्लीटली लॅकिंग. म्हणजे जस्ट गो विथ द फ्लो. आय-आय-टी में घुस गए निकलेंगे कोई तो नौकरी मिल जाएगी. मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग इन्सिडेंट सांगते. तिथले प्रोफेसर आहे. एक स्टुडंट होता पर्टिक्युलर. दिस इज अ पर्टिक्युलरली बॅड केस, बट आय एम डिस्क्रायबिंग की तुम्हाला आयडिया लागेल की मुलांची मेंटॅलिटी काय असते ही मी तुम्हाला सांगते. म्हणजे आपल्याला थोडं फनी वाटतं, पण त्या प्रोफेसरला तेव्हा फनी नव्हतं वाटलं ते. त्यात एक मुलगा तो यायचाच नाही क्लासमध्ये
आणि त्याला त्या प्रोफेसरनी खूप म्हणजे समजावलं, की "तुला यायला हवं, इतकं 75% मॅन्डेटरी आहे येणं, नाही तर आम्ही तुम्हाला एक्झामही देऊ नाही देणार." तो यायचाच नाही आणि आला तरी तरी त्यांनी इग्नोर केलं. म्हटलं, "ठीक आहे, मी कसं तरी त्याचा अटेंडन्स बघून घेईन." परीक्षा दे, असाइनमेंट 0, काही असाइनमेंटही नाही आली. परीक्षेत काही लिहिलं नाही. आता कसं ह्या मुलाला म्हणजे ही हॅज नॉट लर्न द सब्जेक्ट. है ना, तर कसं हाऊ कॅन यू से ऑन अ मार्कशीट दॅट ही हॅज लर्न पुढे जाऊन कोणी तो कुठल्या म्हणजे त्या कंपनीत लागला आणि तिथे विचारलं ते बघते तुझं तर इथे 7 पॉइंटर आहे तुला तर ह्याचा एबीसी येत नाही. तर असं म्हणजे एक रिस्पॉन्सिबिलिटी वाटते प्रोफेसर्सला कधी-कधी. तर त्यांनी त्याला म्हणजे हे बघ तुला मला फेल करावं लागणार आहे ह्या सब्जेक्टमध्ये आणि एक सब्जेक्ट फेल तर तुला ते परत द्यावा लागेल. परत तुला तो अभ्यास करावाच लागणार. आय एम क्वेशनिंग यू, ही क्वेशन्ड अगेन एंड अगेन. कुछ तो यू हैव टू डू समथिंग इन ऑर्डर फॉर मी टू गिव्ह यू एट लीस्ट इवन बेअर पासिंग मार्क. इफ यू तो मुलगा डिड नॉट चेंज फॉर होल सेमेस्टर. सेमेस्टर इज हाऊ मेनी मंथ्स? पूर्ण सेमेस्टरभर ही जस्ट डिड व्हॉटएव्हर ही वॉन्टेड टू. आणि त्यानंतर शेवटी जेव्हा त्याला कळलं, की आता हे खरंच देणार आहे ना, तिथे आला ऑफिसमध्ये म्हणे, "आपने मेरे को अगर पासिंग ग्रेड नहीं दिया, तो मैं सुसाइड कर लूँगा और लेटर में लिख दूँगा, इस प्रोफेसर के व्यवहार की वजह से मैंने सुसाइड कर लिया." बापरे! So this is an extreme case, but I'm just showing you how lightly they are taking this. If taxpayers' money is being used in IIT students' education, नसेल तरी आई वडिलांचा पैसा तर आहे त्यात आणि ते सुद्धा नाही कोणाचाही पैसा नको. इट डझंट मॅटर खूप पैसे असतील नो इश्यूज बट ॲटलीस्ट वी हॅव टू डू समथिंग फॉर सेल्फ इम्प्रुव्हमेंट. एक मी बघते की कन्फ्यूज नॉट हॅव्हिंग एनी गोल और फोकस टोटली गोललेस. पण ॲक्चुअली IIT-मध्ये ॲडमिशन मिळणं इटसेल्फ इज सो डिफिकल्ट कारण It is the problem is it is very difficult, but they are clueless why they are taking admission in engineering. जर आपल्याला करायचंच नसेल, तर एक एक आपल्याला हे सुद्धा 8वी-9वी पासून जरा करियर काउन्सिलिंग लहान शाळांमध्ये 8वी पासून थोडेसे मुलं मॅच्युअर होऊन जातात. त्यांना ग्रास्प करू शकतात ते. तेव्हापासून आपल्याला अवेअरनेस करायला हवी आणि काही म्हणजे स्कूलतर्फे आणि पेरेंट्स काहीतरी पेरेंट टीचर मीटिंगमध्ये असले सेशन्स करायला हवे. व्हेरियस करियर किंवा ऑनलाईन सुद्धा आजकाल करतात. दिस इज वन ऑफ द थिंग्स आय वॉन्ट टू डू. पण आता मला वेळ नसतो इतका. मला करायचं खूप आहे, पण कमी वेळ असल्यामुळे बट दिस इज डेफिनेटली आय वुड लाइक टू से इवन इंजिनिअरिंग डिसिप्लिन्स everything will change. Chemical engineer is not chemistry. Chemical engineer is more about maths and computation, how to scale up chemical reaction तुम्ही वाचाल, ती रिएक्शन तुम्ही इंडस्ट्रियल लेवल करून कसं फर्टिलायझर बनवायचं असं दिस इज हाऊ टू स्केल इट अप की ऍक्च्युअल ते प्रोडक्शन होत आहे. कोणाला काही आयडियाच नाही काय मेकॅनिकल इंजिनियर दे आर डुईंग इलेक्ट्रॉनिक्स रोबोटिक्स आता इतकं इंटरडिसिप्लिनरी असतं. वी हॅव सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज. पण जर तुम्हाला टेक्निकल लाईन मध्ये इंटरेस्ट नसेल तर देर आर थाउजंड ऑफ करियर ऑप्शन्स विच वी कॅन डू. तर हे जबरदस्ती करून आणि क्वालिटी ऑफ एज्युकेशन काही असो जे इंजिनियर निघतात आहेत ना पीपल से दे आर नॉट व्हेरी एम्प्लॉयबल. दे डोंट हॅव व्हेरी गुड स्किल्स जनरली. आता IITचा टप्पा म्हणजे इंटेलिजंट असेल जे करायला लागेल शिकून घे. बट टू लिव्ह इन द प्रेझेंट जसं म्हणतात जे आपण करतोय ते नीट करणं दिस इज समथिंग ऍब्सोल्युटली ऍबसेंट इन देअर माइंडसेट. आय एम नॉट क्रिटिसाइजिंग दे मस्ट बी वंडरफुल पीपल बट ऑल्सो गायडन्स इज नीडेड की बट दे आर गोललेस. And I'm not criticizing. They are very good people with good guidance. They will prosper like any. तसंही त्यांची चांगली नोकरी लागून जाते. That is immaterial. But त्यांनी मग काय पुढे 2 वर्षांनी 4 वर्षांनी they are going to hit a crisis because they have not learned है ना. कारण if we keep saying की अच्छा मी 10वी नंतर तर 12वी तेव्हा चांगलं करून घेईन तेव्हा 12वी नंतर बीटेक करायचं तर तेव्हा नीट सिरियसली तेव्हाही नाही घेतलं. बीटेक नंतर MBA करून घेऊ तेव्हा सिरियसली तेव्हा सुद्धा MBA नंतर मग तशीच आपली जी म्हणजे जी आपली सायकॉलॉजी असते ती अशी बनून जाते की आपण जे प्रेझेंटमध्ये करतोय वी आर नॉट मेकिंग फुल यूज ऑफ दॅट. आपण नेहमी पुढचं जे येईल त्याच्यावर ढकलत जातो तेव्हा बघूया तेव्हा आत्ता जे आहे त्याचा बेस्ट यूज कसा करावा त्याबद्दल आपण विचार करत नाही. तर मी हे बघितलं की लहान मुलांना जर आपण डायरेक्शन दिली तर दॅट इज बाउंड टू इम्प्रूव्ह द
द माइंडसेट. mindset of students and we identified these 4 C's. जसं तुम्ही म्हटलं 4 C's मी बघितलं की कॉम्पिटन्स वन नेसेसरी आणि त्याकरता यू हॅव टू लिव्ह इन द प्रेझेंट. जे तुम्ही एक तर विचारपूर्वक तुम्ही सिलेक्ट करायचं की आम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही 8वी पासून इन्स्टेड ऑफ पुटिंग इन फिटजी 8वी पासून 7वी पासून. एक जोक होता कि कोणी म्हटलं की मुझे आईआईटी में एडमिशन लेना है, मैं 7th से कोचिंग करूँ तो चलेगा क्या? तो मैंने 7th से क्यों जूनियर केजी से करना पड़ेगा तेरे को कोचिंग और मेडिकल में तो भूल ही जा उसके लिए तो पिछले जन्म से कोचिंग करना पड़ता है. तर एक हे जे असतं हे इन्स्टेड ऑफ दिस की आपण इतकी कोचिंग करतोय, इतकं 7वी पासनं, 6th पासनं काय-काय असतात, इम्प्रूव्ह कोडिंग स्किल्स, इम्प्रूव्ह दिस. पण व्हाय आर यू डूइंग? एक सिंपल एक्सप्लेनेशन की ह्यानी आपण करू काय शकतो? हे जर आपल्याला थोडंसं गाईडन्स मिळेल लहान 8th पासनं वगैरे माझ्या मते 8th पासनं हे दिस इज इम्पोर्टंट. तर दॅट विल हेल्प. तो एक कॉम्पिटन्स इज नेसेसरी, बट व्हाय यू आर ट्रायिंग टू बिकम कॉम्पिटंट ॲट समथिंग किंवा तुम्हाला कशात कॉम्पिटन्स आपला डेव्हलप करायचा आहे, ते सुद्धा आयडेंटिफाय करायला आपल्याला एक सपोर्ट सिस्टम क्रिएट करायला हवी. तर एक ते कॉम्पिटन्स ॲस्पेक्ट तर इम्पोर्टंट आहे. कोणाला काहीही आयुष्यात करायचं असेल तर त्यांना त्यात कॉम्पिटन्स असला पाहिजे. अदरवाईज ते सब स्टँडर्ड असते. ते आहे. बट अदर दॅन दॅट यू मे बी व्हेरी कॉम्पिटंट. यू कॅन सी आता तुम्ही बघा की आय-आय-टी स्टुडंट्समध्ये तुम्ही थ्री इडियट्स बद्दल बोललात. थ्री इडियट्समध्ये तुम्ही बघा की तो आय-आय-टीचा कोणी स्टुडंट त्यांनी सुसाईड कमिट केली होती. तर त्यात ना इतका हुशार मुलगा हा इथवर आला, ह्याला का बरं अशी सिच्युएशन झाली? तर अनेकदा अशा सिच्युएशन्स येतात ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नसतात आणि त्या येणारच. कारण पूर्ण वी आर नॉट द कंट्रोलर्स ऑफ द युनिव्हर्स. काही ना काही असं येणारच. देअर विल ऑल्वेज बी रोड ब्लॉक्स, देअर विल ऑल्वेज बी चॉईसेस. सो आपल्याला नेहमी ह्या सिच्युएशन्स येणारच आहेत आणि ह्यांना हँडल जो करू शकतो, ही विल बी एबल टू नॅव्हिगेट अँड प्रोग्रेस टुवर्ड्स हिज ऑर हर गोल्स इन अ नाईस वे. तर एक गोल सेटिंग इम्पॉर्टंट आहे. पण गोल सेट केल्यानंतर तुम्ही कसं जाताय, तुम्हाला रोडब्लॉक्स, तर त्याकरता तुम्हाला बाकी स्किल्स सुद्धा हव्या. नुसत्या जे आय-क्यू, ई-क्यू, एस-क्यू म्हणतात, इंटेलिजन्स क्वोशंट, इमोशनल क्वोशंट, सोशल क्वोशंट आणि काय अजून काय असतं ते दॅट इज देअर. सो दोज आर ऑल्सो असं आपल्याला वाटतं की ते साइडमध्ये आहे म्हणजे दे आर सेकंडरी, बट ऍक्च्युअली व्हेरी सून यू विल सी दे आर कम्पिटिंग फोर्सेस. अदरवाईज असं हा जो आय-आय-टी त्या सिनेमात जो आय-आय-टीत आला की जी पण इन्स्टिट्यूट होती त्यांची त्यात ऍडमिशन घ्यायला काही कॉम्पिटन्स त्याचा चांगलाच असणार, बट ही ऑर शी वॉज अनेबल टू नॅव्हिगेट द सिस्टम. तर त्याकरता आपल्याला बाकीच्या स्किल्सलाही इक्वल इम्पॉर्टन्स द्यायला हवा लहानपणापासून. कारण आपण एबीसीडी नर्सरी पासून का शिकतो? नर्सरीत का बरं आपल्याला ते कळतही नुसतं आपण ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल असं म्हणतो नुसतं. ते इट इज नॉट समथिंग वी आर युजिंग इमिजिएटली, बट दिस जर आपण एबीसीडी शिकलो नाही तर आपण वाचू शकणार नाही. आपण वाचू शकणार नाही तर आपण नॉलेज गेन नाही करू शकणार आणि मग पुढे आपण कॉन्ट्रीब्युट नाही करू शकणार. म्हणजे एबीसी तुम्ही म्हणू शकता इट इज द सीड ऑफ एव्हरीथिंग एल्स. 1, 2, 3 अँड एबीसी जर तुम्हाला आलं नाही तर हाऊ आर यू गोइंग टू ग्रो अँड कॉम्पिटन्स तुमचा कॉम्प्रोमाइज. But along with that ABC and 1, 2, 3, there are other things which you need to start from that very age. Otherwise तोच प्रॉब्लेम येणार है ना. तर आम्ही आयडेंटिफाय केलं की 4 C's जर आपण अलॉंग विथ कॉम्पिटन्स, कॅरेक्टर, हाऊ टू बिल्ड अ स्ट्रॉंग कॅरेक्टर, कल्चर, यू शुड बी कनेक्टेड टू युअर रूट्स, आणि कल्चर, कॅरेक्टर आणि क्रिएटिव्हिटी. तुम्हाला क्रिएटिव्हिटी नुसतं हे करायचं आहे म्हणून नुसतं आपलं अच्छा मैंने काय म्हणतात टेक्स्टबुक के पीछे ते क्वेश्चन सॉल्व कर लिए, आता मला ते करता आलं, ठीक आहे. आता माझं मी फर्स्ट आलो क्लासमध्ये. ओके, ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अमेझिंग. तर ते असं नसून कॅन वी सॉल्व्ह डिफरंट प्रॉब्लेम. तर वी शुड बी क्रिएटिव्ह आणि ते प्रत्येक व्यक्ती क्रिएटिव्ह असतो कुठल्या ना कुठल्या डिसिप्लिनमध्ये. तर ती आपल्याला क्रिएटिव्हिटी त्यांची टॅप आणि होन करायची आहे. तर माझं असं फर्म कन्व्हिक्शन आहे, जर आपण लहानपणापासून ह्यांच्यावर इक्वल एम्फेसिस दिला 4 C's वर, तर वी विल हॅव अ व्हेरी inspired generation of students who will be able to lead us in all fronts. Every front we will be able to excel and they will be able to do justice to personal life,
and social life, and will also think about contributing to country, society, or their own family. It can be small राइट. contribution, but at ॲब्सोल्यूट. least तो एक त्यांच्या मनात विचार येईल, कारण हायर आयडियाजला ते लहानपणापासून एक्सपोज झाले. नुसतं टीव्हीवर डोरेमॉन, पोकेमॉन लावून ठेवल्याने काही एक हायर आयडिया येतच नाहीये येतच नाही. त्यांच्यात. आणि जर दिवस रात्र त्यांचं जे डायट आहे ते जंक फूड आणि माइंडलेस एंटरटेनमेंट आहे, how can we expect them to lead or contribute anything positive? They can barely take care of themselves basically, अशा सिच्युएशन. त्या उद्देशाने हा तो विचार लहान मुलांशी मला इंटरॅक्ट करणं आवडायचं, आणि मी आयडेंटिफाय केलं की लहानपणी जर आपण ह्यांना हे कोर्सेस दिले तर इट विल बी बेनिफिशियल फॉर एव्हरीबडी. आणि पण हे कृष्णा किड्स सुरू करायचं केव्हा ठरलं तुमचं? कृष्णा किड्स ऍक्च्युली माझा मला मूल झालं तर 1 वर्षाचा होणार होता, आणि मी विचार करत होते की मी ह्यात कंटिन्यू करायचं की मी तेव्हा सुद्धा आय वॉज ऑन मॅटर्निटी लिव्हच होती माझी. नाही, मॅटर्निटी लिव्ह नंतर ते हे पॅन्डेमिक मध्ये सगळं ऑनलाईन सुरू होतं हं, तेव्हा. हं, हं. तर मी एक विचार करत होते, आणि मी विचार करत होते की आता मी हे कंटिन्यू करेन, मला रेग्युलराईज व्हायला इंटरव्ह्यू वगैरे पुन्हा द्यावे लागतील, आणि त्यात ते परत मला विचारतील की तुला बीटेक मध्ये हे येतं का, तुला हे येतं का. आता मी इतके वर्ष ते सगळं केल्यानंतर पुन्हा जे इंटरव्ह्यूअरची जी एक्सपर्टीज आहे ते पुन्हा मला जाऊन तोच अभ्यास करायचा, आणि त्यानंतर मुलांना शिकवायचं ज्यांना अजिबात इंटरेस्ट नाहीये, आणि त्या वयाच्या मुलांना काही मोल्ड करणं सुद्धा कठीण आहे. इतका वेळ, इतका एफर्ट मी घराबाहेर जाऊन करेन, आणि त्यानंतर माझ्या मुलाकडे मी लक्ष देऊ शकणार नाही. डू आय वॉन्ट टू कंटिन्यू? आता हे ऑफलाईनचं ऑनलाईनचं ऑफलाईन होणारच, आता पुढे मागे होणार. तर अपॉर्च्युनिटी होती. सगळ्यांनी म्हटलं पुन्हा इंटरव्ह्यू द्यायला काय जातं, करून पहा. तर हं. व्हायचं तर होईल. आणि तू 3 इयर्स यू हॅव गिव्हन स्टेलर सर्व्हिस टू द इन्स्टिट्यूट, आणि तिथे झालं थोडंसं फ्रिक्शन झालं होतं. ते एक सुद्धा मनात होतं, की तिथे एक टॉक्सिक एन्व्हायर्नमेंट वाटत होतं मला, आणि तिथे इगो पण असतो पुष्कळ सगळ्यांनाच, आपल्या म्हणजे सगळ्यांनाच असतो, पण तिथे ते तुम्हाला थोडं हे करणार, दाबून ठेवण्याकरता मग काही लोक तुमच्याशी इम्पोलाइटली बोलतात, आणि हे तर ते खूप खलायचं मला, आणि मला खूपच वाईट वाटलं होतं. म्हणजे मॅटर्निटी लिव्हवर जायच्या अगोदर. तर एक ते माझ्या मनात खलत होतं, आणि विचार करत होते, की काय कसं करायचं? मग अचानक मला हे सगळं इट ऑल केम टुगेदर, आणि विचार केला, की हे आता मी इतकं जर कॉन्फिडंट आहे, की लहानपणापासूनच आपल्याला फाउंडेशन स्ट्रॉंग करायला हवी, तर वाय शुड आय नॉट स्टार्ट समथिंग ॲक्चुअली? ठीक आहे, मी जास्तीत जास्त काय होईल ते फेल होईल. त्याहून जास्त काय वाईट होणार, आणि ज्या लोकांना मी कॉन्टॅक्ट करू शकेन ते 100% ते ॲप्रिशिएट करतील, की आपल्याला काहीतरी फायद्याची गोष्ट. ठीक आहे, आय विल नॉट बी व्हेरी गुड बिझनेसमॅन मे बी बिझनेसमध्ये. मला काही बिझनेस बॅकग्राऊंड नाहीये, आणि मे बी माय बिझनेस अॅक्युमेन इज ऑल्सो नॉट सो गुड. पण मी विचार केला, व्हॉट आय हॅव टू ऑफर अंडर वन रूफ. आय डोंट थिंक मेनी पीपल आर, आय डोंट हॅव अ लॉट ऑफ पीपल हू आर ट्राइंग टू गिव्ह दॅट. अनेक लोक खेळणी बनवून विकायचा प्रयत्न करत असतील टू अर्न अ प्रॉफिट. अनेक लोक पुस्तकं लिहित असतील तर. बट आय वॉन्ट ऑल ऑफ दिस अंडर वन रूफ. मला त्यांना काही व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशनल किंवा कल्चरल काहीतरी इम्प्रूव्हमेंट व्हायला हवं त्या मुलात. आणि आजकाल स्क्रीन टाइम, मी फक्त 3-3 वर्षाची मुलं बोलत नाही. सोशल स्किल्स त्यांच्यात झिरो असतात. एस्पेशली पॅन्डेमिक मध्ये जी झालेली मुलं आहेत. मी आता बघते अजिबात एक शब्द चकार शब्द बोलत नाही. 3-3.5 वर्षाची मुलं सुद्धा आय कॉन्टॅक्ट करत नाही. आणि मी माझी एक चुलत बहीण आहे, ती फिजिओथेरपिस्ट आहे. तर तिने पाठवलं होतं जे न्यूरोलॉजिकल काहीतरी हं, हं. पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट आहे एक, जे इंडियातले टॉप पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट आहे. त्यांनी म्हटलं होतं 0 to 3 इयर्स मध्ये स्क्रीन टाइम जर जास्त असेल तर मुलाचे जे सोशल स्किल्स आहेत ते इम्पेअर होतात, टू द पॉइंट की ऑटिझम, इट लीड्स टू ऑटिझम. बरं. त्यांनी म्हटलं 70% ऑफ ऑटिझम रिलेटेड डिसऑर्डर्स कॅन बी अवॉइडेड बाय एलिमिनेटिंग स्क्रीन टाइम इन 0 to 3 एज ग्रुप. ओह वॉव! एलिमेंटरी आता कठीण झालंय, कारण हं. आपल्यासोबत नेहमी फोन असतो. हा फोन बरोबर आहे. आता म्हणजे आपल्यासोबत असतो, आणि आपल्यासोबत मुलही असतात. तर होऊ शकतं की आपल्याला, बट कॉन्शियसली आपल्याला एफर्ट करायला हवा टू अव्हॉइड. आणि
अनेकदा टीव्ही लावून सोडून देतात आणि एक्सपेक्ट करतात, की ते बघून आपला मुलगा बोलणं शिकेल किंवा सोशल स्किल्स शिकेल. पण तसं होत नाही. जोपर्यंत आपसात आपण बोलणार नाही किंवा त्याच्याशी आपण बोलणार नाही, तिच्याशी आपण बोलणार नाही, तर त्यांना कळणारच नाही, की असं करायचं असतं, असं बोलायचं असतं. दे जस्ट एक्सपेक्ट सम यापिंग ऑन द स्क्रीन अँड इट इज अ व्हेरी बिग प्रॉब्लेम. इमॅजिन 3.5 वर्षाचा मुलगा, मुलगी बोलत नाही अजिबात आणि आय बरोबर. कॉन्टॅक्ट नाही करत. दिस इज इन माय तर खूप ओपिनियन मोठी कॉज फॉर कन्सर्न आणि ॲब्सोल्युटली. हे आता खूप वाढत चाललंय. तर स्क्रीन टाईम इज व्हेरी डेंजरस. असं आपण एलिमिनेट करूच नाही शकत कारण तो अट्रॅक्टिव्ह आहे. आपल्याला सुद्धा अनेकदा बघायची इच्छा होते. बट हाऊ टू मिनिमाइज? वी हॅव टू क्रिएटिव्हली थिंक. आई-वडील वर्किंग असतात किंवा घरी काहीही असू शकतं. बट दे आर ऑल लुकिंग फॉर गुड वेज टू बॉन्ड विथ देअर चाइल्ड. नाहीतर टीव्ही ऑन केला, आई बाजूला बसली, वडील बाजूला बसले, मध्ये मुलगा होता, बघत बसले. वेअर इज द इंटरॅक्शन? आणि बरोबर. आता न्यूक्लिअर फॅमिलीज आहे. आजी-आजोबा, काका-काकू विसरा. आई-वडील आणि मुलगा जर इंटरॅक्ट करणार नाही, तर इंटरॅक्शन तर आपलं झिरो होऊन जाईल. आणि इफ देअर इज नो ह्युमन इंटरॅक्शन, वी टेंड टू गो इंटू डिप्रेशन. टू मच सोशल मीडिया, तर all these problems are natural. The screen time is has to be made healthy and minimized to the extent possible in very young kids at least. 0 हं. to 3 age group they recommend बरोबर. to give no screen time. आणि मी म्हणजे अगदी टॉप रिसर्चर्सचे सुद्धा हेच फाइंडिंग्स आहेत. नो वन ॲडव्होकेट्स. इट इज अ नेसेसरी इव्हिल. वी हॅव टू लिव्ह विथ इट. वी मे हं. हॅव टू गिव्ह सम स्क्रीन टाईम. देअर मे बी नो ऑप्शन, बट ॲट लीस्ट आपल्याला प्रयत्न करायला हवा. तर जे आम्ही करायचा प्रयत्न करतोय टू गिव्ह ऑप्शन्स टू पेरेंट्स और ग्रँड पेरेंट्स, केअर गिव्हर्स जे पण असतील, एज्युकेटर, some creative way to teach values, to teach our culture, to teach competence related things, or to help enhance personality. आणि त्यांना कसं करायचं क्रिएटिव्ह वेज. दे ऑल वॉन्ट ऑप्शन्स. कोणीच म्हणणार नाही की हे काय दिलं तुम्ही. एव्हरीवन विल ॲप्रिशिएट. जास्तीत जास्त काय होईल, हा बिझनेस टेक ऑफ होणार नाही. त्याहून वाईट काय होऊ शकतं. ॲटलीस्ट मी अनेक चांगल्या पेरेंट्स यांच्याशी माझं इंट्रोडक्शन होईल आणि मी त्यांना काही ऑफर करू शकते ते त्यांना दुसरीकडून मिळत नाहीये. तर हाच एक माझा उद्देश होता. मी विचार केला, 1 महिना ह्यावर विचार केला. मग मी विचार केला, की नुसता विचार करून काही फायदा नाही. मी ऑनलाईन बघितलं, मुलगा झोपतो तेव्हाच मला काम करायला मिळेल. पण मला एक खूप कोणीतरी म्हटलं होतं, एक राहुल द्रविड एक रन घेऊन सुद्धा सेंच्युरी आणि कोणी 44 छक्के मारून सुद्धा सेंच्युरी हो. मारतात. तर मी म्हटलं आता 44 छक्के जमत नसले तरी आपण एक रन घेणं तरी सुरू करायला हवं. बूंद-बूंद वाह! गड जाता है. वाह! एक हळू-हळू आपण पुढे काहीतरी काहीतरी करायला आपल्याला सुरूच करावं लागणार आणि सुरू केल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही, की ह्याला प्रतिसाद कसा आहे. नुसतं मेंटल मॅथ्स करून आपल्याला कळणार नाही, की ॲक्चुअली कसा रिस्पॉन्स येतोय किंवा म्हणजे ॲक्चुअली पेरेंट्स आपण तर अडॉप्ट करून पाहिलं, आपल्याला फायदा होतो, दुसऱ्यांना होतोय की नाही, त्यांचा काय प्रतिसाद आहे, हे वगैरे आपल्याला उतरावंच लागेल ह्या मैदानात. अगदी करून बघावंच लागणार. तर त्यामुळे मी ऑनलाईन बघितलं, हाऊ टू स्टार्ट बिझनेस, टेक जीएसटी, जे होतं, मी ते तसं करत गेले आणि सुरू केला. सुरू करून 1 वर्ष झालंय. अच्छा. आणि एक्सपोर्ट सुद्धा केलाय यूएसएत बरं. आणि लाइक आय मेन्शन्ड आता आम्ही सिंगल रनच घेतोय. पण होपफुली आयडियाज खूप आहेत खूप आहे. आणि वेळ आल्यावर त्या आयडियाज आपल्या सिमेंट आणि हळू-हळू आपण आपल्या कनेक्शन बनवत गेलो तर आय होप की जेव्हा आपले 44 छक्के मारण्याची वेळ येईल तेव्हा वी कॅन डिलिव्हर. करेक्ट. तर हा तो माझा तुमच्या कृष्णा किड्सचं जेव्हा मी प्रॉडक्ट लाईन पाहत होतो, तर हो, त्यावेळेला एक खूप विशेष जाणवलेली गोष्ट म्हणजे तुम्ही सॉफ्ट टॉयज बनवलेले आहेत. हो. आणि ते सुद्धा त्याच्यात सुद्धा विशेषतः म्हणजे रामायण आणि महाभारतामधली जी कॅरेक्टर्स आहेत, तर त्यांची तुम्ही सॉफ्ट टॉयज बनवलेले आहेत, की हा खूप युनिक माझ्या मते विचार आहे आणि असा मी आत्तापर्यंत मी तरी कुठे पाहिलं नव्हतं. तर ते करण्याच्या मागचा विचार काय होता? किंवा इट्स सच अ ग्रेट आयडिया, तर ती कशी काय सुचली? तर हे माझ्या एक ओळखीचे आहेत. अं, ते ह्या ग्राफिक डिझाइन जे ते सगळं डिझायनिंग लागतं, दे आर टॅलेंटेड आणि मला हे माहीत होतं, की माझ्या करंटली मॅन्युफॅक्चर करण्याची मला कशात हे नाहीये एबिलिटी करंटली ड्यू टू लॅक ऑफ टाईम आणि इट इज मला मॅन्युफॅक्चर करत नाही. तर मी ह्यांना शोधलं आणि ही इज हॅपी टू मॅन्युफॅक्चर ओके, आणि ते ऑलरेडी विचार करतच होते या लाईन्सवर. तर मी त्यांच्याशी टाय करून आम्ही त्यांच्याकडनं बनवून घेतो. ओके. आणि आम्ही त्यांना आता व्हेरिएशन सुद्धा सांगितले, पण आम्ही आधी हे लॉन्च करतोय.
तर हे बनवून घेतो त्यांच्याकडे. ह्याच्या मागे उद्देश आहे, की लहान मुलांना पोकेमॉन, डोरेमॉनपेक्षा हनुमान, कृष्णा, राम ह्यांना बघून ह्यांच्या स्टोरीज आपल्याला सांगतायत. पोकेमॉन बघून यू कॅनॉट लर्न एनिथिंग. हनुमान बघून त्यांची स्टोरी सांगू शकतो, त्यांचं करेज सांगू शकतो, काय त्यांनी अशी इतकी मोठी उडी मारली इथून, काहीतरी आपल्या ॲबिलिटीहून बियॉन्ड करायची काहीतरी लोक चेष्टा करतात हे सांगू शकतो, की त्यांना जे आपण ऐकतो दॅट बिकम्स व्हेरी मच पार्ट ऑफ आर आहे ना, इव्हन बरोबर. सबकॉन्शियस मध्ये जर जाईल तरी ते कुठेतरी आपल्याला काही पॉझिटिव्ह द्यायचे. तर हे आणि ते फिजिकल नसेल तर खूप कठीण जातं. तुम्ही बघा पुस्तक लहान मुलांच्या पुस्तकांमध्ये सुद्धा इलस्ट्रेशन असतात. कारण नुसतं टेक्स्ट लहान मुलांना चित्र पुस्तक असतं. बघणं हे जास्त आवडतं. बरोबर. चित्र बघून यू कॅन इझिली एक्सप्लेन हे पहा, हे काय आहे, हे हे काय सुरू आहे इथे, अच्छा हं. ही फळं विकणारी बाई आहे, ही फळं देते. आपण चित्र दाखवून जे सांगितलं तर ते लहान मुलांमध्ये ते चित्र अगदी इम्प्रिंट होऊन जातं. आणि बरोबर आहे. व्हिडिओ दाखवायची गरज नुसतं चित्र देऊन मग त्यांची व्होकॅब्युलरी सुद्धा डेव्हलप होते. तसंच आपण ते सॉफ्ट टॉयज यू कॅन यूज टू डू पपेट शोज किंवा नुसतंच त्यांच्या रूममध्ये पॉझिटिव्ह त्यांनी तो बघतो की हे कृष्णा अच्छा त्यांनी असं केलं तर आपली मेमरी आपल्या मेमरीत ते बरोबर. जातं. आणि तुम्ही स्टोरीज सांगू शकता. मग लहान मुलं मंदिरात कसं होतं ते असं खेळू शकतात. दे आर लर्निंग समथिंग गुड. जे ते बघतात कुठे मंदिरात जाऊन असं तर मी बघते की लहान हं. मुलं कधी-कधी काही-काही मुलं त्यांना आधी स्वतः जेवायच्या आधी त्यांना आधी म्हणतात, ह्यांना खाऊ घाला, अशी सुद्धा क्या बात है! काहीतरी घेऊन झोपतात. तर त्यांचं जे अटॅचमेंट आहे ते नुसतंच युजलेस वस्तूंपेक्षा डोरेमॉन, सलमान ह्यांच्यापेक्षा आपण थोडं डायव्हर्ट करून जर समथिंग दॅट विल इन्स्पायर देम इथे करेक्ट, डायरेक्ट केलं अँड ऑल्सो कनेक्ट देम टू रूट्स इथे केलं. दे नीड करेक्ट, समथिंग टँजिबल. लहान मुलांना यू कॅनॉट टीच ॲब्स्ट्रॅक्ट. करेक्ट, आपण मोठे करेक्ट. झाल्यावर आपण किती कादंबऱ्या वाचू शकतो विदाऊट सिंगल इलस्ट्रेशन. पण लहानपणी व्हिज्युअल, ऑडिओ बरोबर. व्हिज्युअल सेन्सरी एंगेजमेंट इज मस्ट. तर राइट, त्यामुळे मला असं वाटतं की खूप चांगले टूल्स आहेत. लहान मुलांना क्रिएटिव्हली काहीतरी ॲक्टिव्हिटी करायला ते त्यांना अरेंज करू शकतात, राइट, डेकोरेट करू शकतात, स्टोरी सांगू शकतात. किती काही-काही युजेस आहेत त्यांचे. राइट. म्हणजे तुम्ही जे 4 C's सांगितले, तर त्याच्यापैकी क्रिएटिव्हिटी आणि क्रिएटिव्हिटी आणि कॉम्पिटन्स वाढवण्यासाठी ही क्रिएटिव्हिटी वापरणं, हां. हे तुम्ही ह्या माध्यमातून साधायचा प्रयत्न करताय आणि हा खूप वेगळेपणा मला कृष्णा किड्समध्ये जाणवला. आणि आत्तापर्यंतचा 1 वर्षाचा अनुभव कसा काय एंटरप्रेन्योर म्हणून? एंटरप्रेन्योर म्हणून इंटरेस्टिंग आहे. हं, इंटरेस्टिंग आहे. ऑल्वेज इंटरेस्टिंग लोक तुम्हाला भेटतात. नवे-नवे लोक भेटतात. इतक्या लोकांशी तुम्हाला बोलायला मिळतं. इतक्या नाहीतर ऑर्डिनरीली तुम्ही आपल्या घरात बसले असते. पण ह्यात तुम्ही आपल्या स्पेअर टाईममध्ये किंवा आहे ना, नक्कीच. जसं सध्या मी असंच करते, की लहान मुलाला आय वॉन्ट टू गिव्ह द बेस्ट ऑफ माय टाईम. बट व्हॉटएव्हर टाईम आय एम एबल टू गेट मला ह्यात समथिंग आय आय गेट टू लर्न. मग मी सुद्धा माझी क्रिएटिव्हिटी माझी हे होते जॉब होते की आता कसं ह्यांना एंगेज करायचं. तर माझ्या आईने आणि मी मिळून डिसाईड केलं आपण स्टोरी टेलिंग ऑनलाईन स्टोरी टेलिंग कॉन्टेस्ट सुरू करूया. अशी जनरली कलरिंग कॉम्पिटिशन आपल्याला अनेक मिळतील. पण ऑनलाईन स्टोरी टेलिंग बेस्ड ऑन कल्चर व्हॅल्यूज कमी मिळतील तुम्हाला. बरोबर आहे. आणि अशी आम्ही केली ह्याला चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला. रामनवमीला केली आणि जन्माष्टमी आता चिल्ड्रन्स डेला सुद्धा आम्ही करणार आहोत अबाउट चिल्ड्रन इन आर एपिक्स. बरं. इंटरेस्टिंग. प्रल्हाद, लवकुश, हं. ध्रुव असे अनेक आणि एपिक्स आणि इन आर हिस्ट्री शिवाजी महाराज ह्या सगळ्यांना लहानपणापासून कसं आहे ना, तर बरोबर आहे. हं. असं एक आहे आमचा प्रयत्न. आम्ही चिल्ड्रन्स डेला सुद्धा काही कॉन्टेस्ट नुसतं स्टोरी टेलिंग नाही, काही वेगळं सुद्धा विचार करतोय. तर ते आता 1-2 दिवसात आम्ही लॉन्च करूया. पण हे स्टोरी टेलिंग सो वी आर अल्सो क्रिएटिव्हली एंगेज की कसं आपण वी कॅन गिव्ह समथिंग गुड ऑर व्हॅल्यू टू पेरेंट्स एंड चिल्ड्रन. दॅट असा एक विचार हां. असतो. दॅट्स ग्रेट आणि ही जी वेगळी वाट तुम्ही धरली आणि वेगवेगळी वळणं आता येणार आहेत एंटरप्रेन्योरशिपची ह्याच्यावर. पण हे सुरू करत असताना तुमच्या घरच्यांचा, तुमच्या मिस्टरांचा कसा सपोर्ट होता किंवा त्यांचं दृष्टिकोन काय होता सगळ्यांचा याच्याबद्दल? सपोर्ट होता मला. हं. सगळ्यांचा, आई-वडिलांचा, सासूबाईंचा, मिस्टरांचा, सगळ्यांचा सपोर्ट होता. सगळ्यांनी म्हटलं, जरूर म्हटलं, की तुमची लाईन सोडून दुसरं सुरू करणं ॲट अ डिफरंट स्टेज म्हणजे आता करेक्ट. आहे ना, आफ्टर बरोबर. हॅव्हिंग डन फॉर सो लाँग असं करणं, थिंक अबाउट इट. डू यू वॉन्ट टू डू? मी म्हटलं, देअर इज नो लॉस. मला तसंही आपल्या मुलाबरोबर राहायचंच आहे. मी बरोबर. 2-3 वर्ष राहणारच आहे.
Let me try, let me fail if it comes to it, or if I succeed, that is very good. Correct. पण मला असं वाटतं की commercial failure or success is not what I'm saying. If I'm able to provide some fulfillment and aim, that is more important for me at this stage. Financially, I'm receiving help from everybody every quarter, and by God's grace, we are able to generate some good Revenue. results also that way. But सध्या like I mentioned, I'm taking it slow. I don't want to be hasty की बाकी गोष्टी कॉम्प्रोमाइज करून ह्यात पुढे नेणं हा माझा उद्देश नाही. दुसऱ्यांच्या मुलांना छान व्हॅल्यूज घालायचे आणि स्वतःच्या मुलाला आपण वेळ नाही द्यायचा. दिस इज नॉट माय फिलॉसॉफी. ते सगळं जितकं बॅलन्स होऊन जसा जसा वेळ आपल्याला पुढे अधिक मिळणार तसं तसं आपण स्कोप वाढवू. तोवर हसबंड, आई वडील सगळे सपोर्ट करतात. आम्ही एक्झिबिशन्स लावतो. आई वडील जाऊन माझ्या वतीने तिथे मॅन स्टॉलवर बसतात आणि लोकांना कॉन्टॅक्ट करतात. मग मी इथून शाळांना वगैरे फोन करून जितकं फोननी वगैरे होऊ शकतो, कारण मी ते पंजाबला आहे सध्या, मी महाराष्ट्रात नाही. आणि मी बघितलं की सगळ्यात जास्त आपल्या महाराष्ट्रात ह्या गोष्टींना प्रतिसाद आहे. म्हणजे ह्याचं ऍप्रिसिएशन समहाव आपलं स्ट्रॉंग कल्चर आहे, आपलं फ्रेमवर्क चांगलं आहे. ह्यात थोडंसं खत टाकल्याने आपली जे यंग जनरेशन आहे ती खूप प्रॉस्पर होणार. बट आय होप पॅन इंडिया अँड इव्हन आपला आता डायस्पोरा जे इंडियन्स अब्रॉड ते इतके जास्त आहेत. कुठल्याही देशात जा तुम्हाला मिळणारच. आपल्या अमेरिकेत मी होते तिथे इंडियन्स, खूप इंडियन्स, कॅनडा, अमेरिका, ज्या देशात बघा तर इथे सुद्धा. सो वर्ल्ड इज द स्टेज करंटली. बट सो तेच हळूहळू आम्ही एक्सपोर्ट सुद्धा केलाय युएसए ला, आणि तिथे सुद्धा त्यांच्याकडनं सुद्धा चांगला प्रतिसाद आहे. जर्मनी, ऑस्ट्रेलिया इथून सुद्धा ऑर्डर झाल्या, आणि सध्या वर्ड ऑफ माउथ नी स्प्रेड होतोय. वर्ड ऑफ माउथ किंवा एक्झिबिशन किंवा शाळांकडनं. राइट. सो दॅट लीड्स चॅलेंज हाच आहे, मार्केटिंग, हाऊ टू गेट टू द पीपल. बिकॉज आय नो की लोक हे अप्रिशिएट करतील. हाऊ टू गेट टू देम. आता डिजिटल मार्केटिंगचा एरा आहे. How to tag that properly? This is one of the challenge I'm facing right now. How to get? We have the products. How to connect with the people? Correct. हा आता माझ्या पुढे चॅलेंज आहे. ॲब्सोल्युटली. आणि त्या दृष्टीने म्हणजे हे पण मी आपल्या सगळ्या मित्रांना सांगू इच्छितो, की krishnakids.net नावाची वेबसाईट आहे यांची, आणि त्यावर खूप सुंदर ती वेबसाईट आहे, आणि त्यावरून यांची जी प्रॉडक्ट्स आहेत, स्टफ्ड जे बाहुल्या डॉल्स, स्टफ डॉल्स आहेत त्या, किंवा एज्युकेशनल बुक्स आहेत. खूप चांगलं मटेरियल यांचं उपलब्ध आहे. तर krishnakids.net या वेबसाईटवरनं तुम्ही ते ऑर्डर करू शकाल, आणि जरूर प्रियाजींशी संपर्क साधू शकाल. आणि या संदर्भात इतर काही प्रश्न असतील तरी सुद्धा आयपुस्तकला तुम्ही संपर्क साधा. आम्ही तुमचं संधान प्रियाजींशी बांधून देऊ. आणि हे काम, ही जी वेगळी वाट प्रियाजींनी निवडलेली आहे, त्याच्यात त्यांना अतिशय खूप भरपूर यश लाभो. आणि ही त्यांनी म्हणाले तसं कमर्शियल सक्सेस हा विषय नसून आपल्या भारताची पुढची पिढी घडवणं, ह्या दृष्टीने यांचं काम अत्यंत महत्वाचं आहे. तर यासाठी सगळ्यांनी आपण मिळून त्यांच्या ह्या कार्याला हातभार लावूया. जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत यांचं नाव जाऊ दे, नाव पसरवूया, आणि पुढची पिढी सगळे मिळून घडवूया. ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. प्रियाजी, तुम्ही या 4V म्हणजे वेगळ्या वाटा वेगळी वळणं या कार्यक्रमामध्ये तुम्ही एवढा वेळ दिलात. तुमचं इतकं भरभरून बोललात तुमच्या बॅकग्राऊंड विषयी आणि तुमच्या कामाविषयी, आणि पुढे जे तुम्ही ठरवलंय त्याविषयी. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आणि थँक्यू सो जरूर मच तुम्ही इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल. राईट, थँक्यू व्हेरी मच. राईट. तुमचे प्रश्न इतके छान होते, त्यामुळे मला सुद्धा इट क्रिस्टलाइज इन माय माइंड. व्हेरी नाईस क्वेश्चन. थँक्यू. त्यामुळे मला थँक यू. सुद्धा पुष्कळ गोष्टी अशा स्पष्ट दिसू लागल्या, ज्या मी म्हणजे कधी असा डायरेक्ट असा विचार नसेल केला त्या सिक्वेन्स मध्ये. तर थँक्यू सो मच फॉर आस्किंग वंडरफुल क्वेश्चन्स. थँक्यू सो मच. आणि आपण पुन्हा भेटूया पुढच्या वेगळ्या वाटा वेगळी वळणं ह्या सिरीजमध्ये एका वेगळ्या व्यक्तीबरोबर. पुनश्च एकदा धन्यवाद प्रियाजी. संपूर्ण आयपुस्तक परिवारातर्फे तुमचं मनःपूर्वक धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.